Hello. Hello, this is this is not the artifact episode. Yeah. Actually आपण असे व्हिडिओ रेकॉर्ड करतो फॉर बेटर अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम डुइंग. येस. ऍक्च्युली काय आहे की जेव्हा पण मी काही नवीन शिकतो अबाउट सिनेमा फोटोग्राफी किंवा रायटिंग किंवा समथिंग काही ना काही असं वाटलं जे मला शिकूशा वाटते आणि त्याच्याबद्दल मी काही शिकलो तर मी याला कशाप्रमाणे एक्झिक्यूट करतो म्हणजे मी माझ्या डोक्यामध्ये ती प्रोसेस कशाप्रमाणे करतो. या फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे जेवढं काही मी शिकलोय समथिंग लाईक दॅट म्हणजे समजा जर मी आता ऑनलाईन क्लासेस घेऊन राहिलो आहे ओके सिनेमा फोटोग्राफीचे डीओपीचे तर हे क्लासेस बद्दल नाही का मी ऑनलाईन आहे तर ऑनलाईन बघतो ओके आणि त्याची नोट्स काढतो. युजली इट वॉज लाईक दॅट ओके. आणि नोट्स काढल्यानंतर पहिले त्याला बघून घेतो त्यानंतर नोट्स काढतो. नोट्स काढल्यानंतर रेकॉर्ड करतो. रेकॉर्ड केल्यामुळे काय होते की आपण जो डेटा आपण जो शिकलो आहे त्या डेटाला अजून चांगल्याने ग्रास्प करतो आणि अजून चांगल्याने अजून समजून घेतो. अँड दॅट इज व्हेरी मच एसेन्शियल बिकॉज ऑफ दॅट की आपल्यापाशी हा जो डेटा आहे किंवा हा जो म्हणजे जे काय आपण शिकून राहिलो आहे तर हे इम्पॉर्टंट फक्त याच्यासाठी नाही का आपण फक्त शिकायचं आहे म्हणून नाही. हे इम्पॉर्टंट यासाठी पण आहे की आपल्याला या गोष्टीवर इम्प्लिमेंट पण करायचं आहे. यस. सो इट वॉज इम्पॉर्टंट थिंग्स टू दॅट की हे जे ज्ञान आहे हे जे ज्ञान फक्त पुस्तकामध्ये नसल्यापेक्षा आपल्या डोक्यामध्ये असणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तो दॅट्स वाय आय एम डुईंग इट. सो इट जस्ट लाईक दिस इज द माय वे आणि मला असं वाटतं की या वेने आपण खूप चांगल्याने गोष्टी समजू शकतो. ऑब्व्हियसली म्हणजे मला माझ्या हिशोबाने म्हणजे मला असं वाटते की काही काही लोक खूप लवकर शिकतात बट आय कुडंट डू दॅट. या म्हणजे मी थोडा हळू शिकतो प्रत्येक गोष्टी समजून घेतो त्याच्यानंतर म्हणजे इट जस्ट लाईक कोणाला समज जर एखादी टॉपिक समजण्यासाठी 1 घंटा लागत असेल तर मला ते गोष्टी समजण्यासाठी 3 घंटे लागते. सो ऑब्व्हियसली समज जर माझा असा ग्रास्पिंग लेवल आहे तर ऑब्व्हियसली मला या गोष्टीसाठी म्हणजे काही गोष्टी मेहनत करावी लागेल. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण डोंट वेस्ट एनी मच टाइम आणि जेवढा वेळ आपल्यापाशी आहे त्या वेळेचा आपण युटिलाइज करून या सगळ्या गोष्टी आपण रेकॉर्ड करू. सो दॅट इज व्हेरी मच एसेन्शियल. सो आजची तारीख आहे 11 सप्टेंबर. या 10 तारीख तर कालचीच होती. 11 सप्टेंबर 2020. आता वाजले सकाळचे ऑलमोस्ट करीब मोबाईल मध्ये सगळं काही आहे. सो युजली मला कधी टाइम आणि डेट कधी लक्ष ठेवावं लागत नाही. समजा मोबाईलनीच रेकॉर्ड सुरू असेल तर हाऊ शुड आय नो तरी ऍटलीस्ट 10-10:30 वगैरे वाजले असेल. मला काय म्हणायचं होतं की गेले 2 दिवस झाले म्हणजे याच्या कालचा आणि कालच्या अगोदरचा दिवस हा दोन्ही दिवस माझा वेस्ट गेला बिकॉज ऑफ दॅट की मी प्रॉपरली विचार करू शकलो नाही. आणि युजली कसं आहे की मी हायपरलॅप्सचा व्हिडिओ बनवला आणि हायपरलॅप्सचा व्हिडिओ बनवल्यानंतर मग मी तो इंस्टाग्रामवर अपलोड केला. इंस्टाग्राम, युट्यूब, फेसबुकवर नेरवाच्या दिवशी येस नेरवा संध्याकाळी 8 वाजता वगैरे अपलोड केला मी. येस. तो व्हिडिओ झाला व्हायरल. ओके. ऑब्व्हियसली खूप जणांनी लाईक केला, खूप जणांनी शेअर केला त्यांच्या टाइमलाईनवर आणि इट वॉज रिली गुड. येस. ऑब्व्हियसली या टाइमाला मला त्या व्ह्यूज आहे ते भेटले आहे करीब 6200 समथिंग काहीतरी आहे व्ह्यूज आहे. आणि इट वॉज म्हणजे आजची इंटेन्सिटी थोडी कमी आहे. येस. परवाची जी इंटेन्सिटी होती ती बहुतच जास्त होती. ऑब्व्हियसली भक्कभक्क लाईक्स येऊन राहिले होते. काल थोडे म्हणजे काल दिवसभरात 1000 व्ह्यूज झाले. परवाच्या दिवशी 5000 व्ह्यूज एका दिवशी. आज जास्त काही होणार नाही. मॅक्स टू मॅक्स हार्डली 50 किंवा 100 व्ह्यूज येईल. दॅट्स इट. येस. आज तर काहीच होणार नाही. खतम होऊन जाईल आजचा फिगर. पण इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की या व्हिडिओसाठी मी मेहनत केली आणि हा व्हिडिओ सगळ्यांसमोर आला आणि त्यामुळे सगळ्यांना दिसलं, माझं काम दिसलं. सो इट वॉज सगळ्यांनी माझी तारीफ केली, कॉमेंट केले, इव्हन सगळ्यांनी काही मेसेज पण केले. इट वॉज व्हेरी गुड. इव्हन फेसबुकवर पण करीब 1.4 म्हणजे 1400 लोकांनी बघितलंय आणि इट वॉज रिली ग्रेट. या आय फील रिली ग्रेट. बट या साऱ्या गोष्टी होत होत्या त्यामुळे कसं होतं की माझं कामामध्ये काहीच लक्ष नव्हतं. इट वॉज नथिंग ॲट ऑल. ऍक्च्युअली मी डिसाईड केलं होतं की मी स्क्रिप्टिंग करीन, स्क्रिप्ट ब्रेकडाऊन करीन मला माझ्या शॉर्ट फिल्मसाठी.
तर ऍक्च्युली कसं झालंच नाही, कारण हे 2 दिवस मी नाही का असं विचार करतो म्हणलं, पण काय झालं की थोडंसं जरा असं डिस्ट्रॅक्ट झालं की मी मोबाईल काढायचा आणि ते इंस्टाग्राम चेक करायचं आणि बघायचं की कुणी लाईक केलं का कुणी नाही लाईक केलं वगैरे. सो इट इज नॉट दॅट गुड. म्हणजे या स्टेजमध्ये असताना म्हणजे जेव्हा नाही का सगळेजण तुमच्यावर फोकस राहतात, तुमच्या कामाकडे बघतात ना, तुम्हाला म्हणजे एक प्रकारे लाईक करतात वगैरे समथिंग, तर अशा स्टेजमध्ये नाही का तुम्ही काम करणं थोडं मुश्किल होईल. बिकॉज दिस इज द फर्स्ट टाइम ऑफ एक्सपिरियन्सिंग दिस थिंग. यस, म्हणजे जे 2 दिवस झाले मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स केलं होतं असं की सगळ्यांना माझे व्हिडिओज आवडले, त्यांनी शेअर केले त्यांच्या टाइमलाईनवर. सो आय जस्ट फील रिली ग्रेटफुल टू, म्हणजे खूप मनातल्या मनात एक प्रकारे खुश होतो मी. आणि त्यामुळे काय झालं की मी माझं 2 दिवस काहीच काम केलं नाही. ऑब्व्हियसली एक स्क्रिप्टिंग आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन हे जे काम आहे हे एक प्रकारे क्रिएटिव्हिटी काम आहे. क्रिएटिव्हिटी आणि आपण काही ना काहीतरी क्रिएट करणं, आणि क्रिएट करण्याच्या वेळेस नाही का आपण आपल्या डोक्याला खूप जास्त बेंड करावं लागतं. यस, ऍक्च्युली स्क्रिप्टिंग आणि स्क्रिप्ट ब्रेकडाऊन मध्ये तो बहुतच जास्त. आणि ऑब्व्हियसली अशा परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये तुमची स्टोरी लाईन अजूनपर्यंत कन्फर्म नाही की तुम्हाला तुमची स्टोरी लाईन कुठे न्यायची आहे. सो या स्टेजमध्ये नाही का मी खूप कन्फ्युज होतो का साला कोणती स्टोरी पिकअप करू. पहिले ते सोलवाली ठरवली, त्यानंतर मी ठरवली त्यात डायलॉग्स खूप जास्त आहे. सो मग इट वॉज सो मच थिंग्स. यस, अजूनपर्यंत काहीच कन्फर्म नाही कशाप्रमाणे आहे. सो मच म्हणजे पूर्ण मिक्सचर आहे, पूर्ण चिवडा आहे. आपण असं करू, तसं करू, तशाप्रमाणे करू. इट इज अजूनपर्यंत काही कन्फर्म प्लॅनिंग नाही, कुछ नाही आहे. ओके. आणि समज जर मी आज पण समज जर असंच करत गेलो असतो ना, तर मे बी शायद आजचाही दिवस वेस्ट केला असता ऑब्व्हियसली. सो मला असं वाटलं की मला कसं एव्हरीडे असा दिवस वेस्ट घेणं इट इज नॉट दॅट गुड. या म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे, कारण इट वॉज लाईक दॅट आपल्यापाशी सर्वात गोष्टीची कमी आहे ती म्हणजे वेळ ऑब्व्हियसली. आणि जेवढ्या लवकरात लवकर आपलं काम खतम होईल, शॉर्ट फिल्म लवकरात लवकर बनन, लवकरात लवकर युट्यूबवर आपण जेव्हा अपलोड करीन आणि मी जेव्हा अशा लोकांना रेकमेंड करीन का मी अशा प्रमाणे बनवलं आहे, तर ऑब्व्हियसली ते मला काम दिलं. असं काही नाही, काम तर मला आताही भेटलं आहे ऑब्व्हियसली. म्हणजे मला खूप साऱ्या प्रोडक्शन कंपनीवाल्यांनी कॉल केला, कॉल नाही मेसेजेस केले. ते म्हणाले की तुम्ही ऑफिसमध्ये या आणि भेटा. Z5 नाही का, या प्रोडक्शन कंपनीने कॉल नाही मेसेज केला की तुम्ही ऑफिसमध्ये येऊन भेटा बा. सो इट वॉज रिअली ग्रेट. जस्ट अजूनपर्यंत मला असं वाटते की अजूनपर्यंत मी त्या फुल पोटेन्शियल मध्ये नाही आहे की ज्या पोटेन्शियल मध्ये मी विचार करेल की हा मला सगळंच येते बा. नाही, इट वॉज लाईक दॅट की तुम्हाला कोणती गोष्ट येते आणि कोणती गोष्ट तुम्ही इम्प्लिमेंट करता तुमच्या फिल्म मध्ये, दॅट इज 2 डिफरंट थिंग. या आणि या गोष्टीला आपण जोपर्यंत समजून घेऊ नाही ना तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही की कशाप्रमाणे करायचं, काय करायचं. या कारण कसं आहे की तुम्हाला गोष्टी येते दॅट इज वन थिंग, तुम्हाला गोष्टी कशाप्रमाणे तुम्ही आलेल्या गोष्टी कशाप्रमाणे तुम्ही इम्प्लिमेंट करतो दॅट इज अनदर थिंग. या सो दॅट्स व्हॉट आय एम डुईंग इट. येस, आणि मला असं वाटतंय की ज्या गोष्टीला आपण माहित नाही जास्त त्याला आपण खूप जास्त प्रोसेस करू आणि खूप जास्त समजून घेऊ. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट थिंग्स. ओके. सो मी आज काही नोट्स पण बनवले होते. ओके. आज मी जे काही शिकलो ते आज शिकलो फ्रेमिंग अँड कंपोजिशन मध्ये. ओके, दिस इज द लेसन 4 आणि आज आपण याच्याबद्दल आपण आज जाणून घेऊ. याच्यामध्ये खूप सारे समज आहेत. So framing and composition, that is a really important thing. Yes. समजा जर तुम्हाला कॅमेरा हँडल करता आला, तुम्हाला कॅमेरामध्ये सगळे सेटिंग्स माहीत पडले, म्हणजे ISO काय आहे, त्यानंतर अॅपर्चर काय असते, त्यानंतर लेन्स काय असते, कुठे कोणता लेन्स वापरायचा. ओके. त्यानंतर व्हाईट बॅलन्स काय आहे वगैरे, या साऱ्या गोष्टी समजा तुम्हाला म्हणजे कॅमेरा सेटिंग बद्दल सगळं काही माहीत पडलं ना, तर त्याच्यानंतर जो सब्जेक्ट येतो तो आहे फ्रेमिंग अँड कॉम्पोजिशन. कारण कसं आहे की कॅमेरा हँडल करतो सगळ्याच आहे ना, म्हणजे इट वॉज लाईक दॅट की असं कोणालाही म्हणलं, म्हणजे जर मी कोणाच्या हाती असं कॅमेरा DSLR कॅमेरा वगैरे दिला तर तो इझिली
जास्त वेळ नाही लागेल त्याला समजून घ्यायसाठी. हार्डली 1-2 दिवसामध्ये त्याला सगळे सेटिंग समजून जाईल. ओके, म्हणजे कशाप्रमाणे फ्रेम रेट घ्यावे लागतात, कशाप्रमाणे व्हाईट बॅलन्स ठेवावं लागते, त्यानंतर वगैरे वगैरे. ओके, त्याला माहित राहील सगळ्या काही गोष्टी, बट कुठे वापरायच्या हे ना माहित राहील. ओके, जो फोटोग्राफी आहे किंवा व्हिडिओग्राफी आहे याच्यामध्ये जो खेळ असतो तो आहे युजली कॉम्पोजिशनचा असतो आणि फ्रेमिंगचा असतो. फ्रेमिंग म्हणजे इथे 25 फ्रेम रेट किंवा 60 फ्रेम रेट नाही, इथे कॉम्पोजिशन आणि फ्रेम्स म्हणजे याच्यामध्ये फ्रेमिंग म्हणजे असं आहे की तुम्ही ब्लॉकिंग कसे करता. ब्लॉकिंग याने तुम्ही तुमच्या सब्जेक्टला तुम्ही कुठे ठेवता तुमच्या फ्रेम मध्ये, त्याचं इम्पॉर्टन्स काय, मिड शॉट काय, लॉंग शॉट काय, लो अँगल, हाय अँगल, टिल्ट, पॅन वगैरे. सो या साऱ्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही अंडरस्टँड नाही करेल ना, तर या साऱ्या गोष्टी ज्याला म्हणतात कॉम्पोजिशन मध्ये येतात. ओके, आणि त्यानंतर एक ब्लॉक बनतो आणि तो ब्लॉक एक समोरून आपल्याला फिल्म किंवा थिएटरमध्ये दिसतो. सो इट इज व्हेरी मच एसेन्शियल टू लर्न दिस थिंग, फ्रेमिंग अँड कॉम्पोजिशन. ओके, सो आपण पहिला जो टॉपिक आहे तो आहे ऍस्पेक्ट रेशो. युजली फिल्म्स मध्ये नाही का, म्हणजे आजकालच्या फिल्म्स मध्ये जे ऍस्पेक्ट रेशो सेट होतात ते होतात 21:9. ओके, 21:9 हे जे स्टँडर्ड ऍस्पेक्ट रेशो आहे ना, हे इट इज टू गुड. यस, ऍक्च्युली हे कसे आहे, पहिले मी सांगतो एक नॉर्मल ऍस्पेक्ट रेशो आणि त्याच्यानंतर हे आपण सिनेमॅटिक ऍस्पेक्ट रेशो बद्दल आपण समजून घेऊ. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आहे हे ऍस्पेक्ट रेशो पहिले आपण जाणून घेऊ की ऍस्पेक्ट रेशो आला कुठून. ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा बर्थ झाले मोशन पिक्चर, जेव्हा आपण हे झालं होतं, इन्व्हेंट झालं होतं रिसेंटली नाही, जस्ट लाईक 90s 20 किंवा समथिंग त्या दरम्यानमध्ये, तर त्यावेळेस नाही का खूप कठीण होतं की आपला फ्रेम आहे ना, त्या फ्रेमची साईज काय आहे. आता फ्रेम म्हणजे काय होते की हे जे दिसून राहिले आहे, तुम्ही जे बघून राहिले याला म्हणतात हे हाईट आणि या आडव्याला म्हणतात त्याला म्हणते विड्थ. ओके, सो हाईट आणि विड्थ. तर एका व्हिडिओसाठी किंवा मोशन पिक्चरसाठी हाईट आणि विड्थ किती असली पाहिजे. ओके, म्हणजे व्हॉट इज जर आपण त्याचा एक स्टँडर्ड ठेवायला पाहिजे. येस, कारण समजा जर आपण प्रत्येक डिफरंट कॅमेऱ्यानी वेगवेगळे समजा जर ऍस्पेक्ट रेशो सेट केले गेले तर दॅट इज नॉट गुड. कारण त्याच्यामुळे काय होतात की समजा जर डिव्हायसेसवर त्याचा प्रॉब्लेम होतो. कारण मोस्ट ऑफ द डिव्हायसेस वोंट एबल टू अंडरस्टँड, वोंट एबल टू सस्टेन और वोंट एबल टू, कधी कधी काय होते की समजा जर तुम्हाला मानून घे की काही असे ऍस्पेक्ट रेशो आहे जे मिनिमम बेस बनले आहे फॉर व्हाईट स्क्रीनसाठी किंवा सिनेमास्कोपसाठी वगैरे, बट काही स्क्रीन्स आहे, मी स्क्रीन बद्दल बोलत आहे, ते काही स्क्रीन आहे असे आहे जे टेलिव्हिजनसाठी आहे. तर टेलिव्हिजनचा जो ऍस्पेक्ट रेशो आहे तो इज लाईक 4:3 आहे. ओके, सो व्हॉट इज दिस थिंग, म्हणजे कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी होते, आपण या साऱ्या गोष्टी पहिले समजून घेऊ. ओके, जेव्हा मोशन पिक्चरसाठी जो फ्रेम साईज बनवला होता तो बनवला होता 1:1, म्हणजे एकदम स्क्वेअर. येस, म्हणजे समजा जर आपला जो फ्रेम आहे तो फ्रेम ऑलमोस्ट 1 फीट टू 1 फीट. ओके, आता हे फीट मध्ये काय म्हणत आहे, ऍक्च्युली इट इज बेटर टू अंडरस्टँडिंग साठी आहे. ओके, युजली इंचेस मध्ये हे होतं. ओके, बट कसं आहे की अगोदरचा जो फ्रेम रेट होता तो स्क्वेअर मध्ये होता. ओके, म्हणजे हाईट आणि विड्थ एक्झॅक्टली सेम होती. बिकॉज ऑफ दॅट की अगोदरचे जे टेलिव्हिजन्स होते ते स्क्वेअर शेप मध्ये होते आणि त्यामुळे काय होते की जो ऍस्पेक्ट रेशो ठरवला गेला होता तो स्क्वेअर शेप मध्ये ठरवला गेला होता. आणि त्याच्यानंतर कसं आहे की एव्हरी टाइम स्क्रीन फक्त टेलिव्हिजनवर नव्हती. मोस्ट ऑफ द काही स्क्रीन्स होते ते थिएटर होते आणि थिएटर पण मग त्याच हिशोबाने बनले गेले, स्क्वेअर यांनी बनले गेले. बट त्याच्यामुळे काय होते की एक प्रकारे हेडरूम क्रिएट होतो. हेडरूम म्हणजे काय होते की समजा जर नाही का मला कोणती गोष्ट एखादी वास्ट किंवा लँडस्केप वगैरे दाखवायची असेल या, आणि समजा जर या ऍस्पेक्ट रेशो मध्ये म्हणजे 1:1 ऍस्पेक्ट रेशो मध्ये याच्यामध्ये काय होते की तुम्ही ते दाखवू शकत नाही. कारण आयदर तुम्ही एकतर सब्जेक्टला दाखवा नाही तर लँडस्केपला दाखवा या आणि याच्यामध्ये कॉम्पोजिशन पण एक्झॅक्टली करता येत नव्हतं, कारण याच्यामध्ये ते इक्वल होते, सिमेट्री येत होती याच्यामध्ये. कारण समजा जर मी सब्जेक्टला एका रूल ऑफ थर्ड्स नुसार आपण एका साईडला ठेवून दुसऱ्या साईडला लँडस्केप ठेवू तर याच्यामध्ये बहुत इरेग्युलर येते. आणि समजा जर आपण लँडस्केप मधात ठेवून त्यानंतर सब्जेक्टला इकडे तिकडे ठेवू
तर त्याच्यामध्ये पण बहुत इरेग्युलर शेप येतो ऍस्पेक्ट रेशो मध्ये. या माझा म्हणण्याचा मिनिंग हाच आहे की स्टार्टिंगला जे स्क्रीन्स बनले गेले त्या हिशोबाने ऍस्पेक्ट रेशो चेंज केले गेले. ओके, म्हणजे पहिलेचे जे टेलिव्हिजन होते ते 1:1 होते. ओके, म्हणजे एकदम स्क्वेअर शेप. त्यानंतर 4:3 निघाले. 4:3 म्हणजे याच्यामध्ये हलकासा जे विड्थ आहे ना ती हाईट पेक्षा वाढली. ओके, हलकीशी वाढली. येस, खूप जास्त नाही वाढली. ओके, त्यानंतर 3:2 आले. 3:2 म्हणजे इट वॉज लाईक दॅट की थोडेसे जे टेलिव्हिजन्स आहे, जे डब्बा टेलिव्हिजन जे आता पण आहे तेच टेलिव्हिजन 3:2 वर आले. ओके, आणि आता आले व्हाईट स्क्रीन. व्हाईट स्क्रीन आहे तो जो ऍस्पेक्ट रेशो आहे तो 16:9 म्हणजे त्याची जी विड्थ आहे ती 16 आहे आणि हाईट आहे ते. तर त्यामुळे काय होते की व्हाईट स्क्रीनमुळे एक सिनेमॅटिक लुक येतो आणि त्यानंतर आपण खूप चांगल्याने लँडस्केप किंवा खूप चांगल्याने ब्लॉकिंग करू शकतो. या आणि आता हे स्टँडर्ड बनलं आहे 16:9. यस, युजली कोणते सिरियल्स किंवा कोणतेही वगैरे वेब सिरीज वगैरे घे किंवा कोणते घे, यस, मोस्टली 16:9 मध्ये बनतात. या 16:9 मध्ये याच्यामध्ये नाही का एकदम फिट टू फिट स्क्रीन बसले. ओके, हा जो व्हिडिओ आहे ना हा आपण 16:9 ऍस्पेक्ट रेशोनी सेट झाला आहे. युजली मोस्ट ऑफ द कॅमेरेज, इव्हन सगळेच कॅमेरे ऍस्पेक्ट रेशो 16:9च्याच हिशोबाने बनले गेले आता. ओके, हे एक प्रकारे न्यू स्टँडर्ड आहे. येस, 16:9. ओके, बट सिनेमासाठी काय असतात की युजली तुम्ही सिनेमा बघितलं असेल त्याच्यामध्ये टॉप आणि बॉटमला नाही का 2 ब्लॅक बार येतात. ओके, हे ब्लॅक बार याने काय आहे की हे ब्लॅक बार याने एक प्रकारे ऍस्पेक्ट रेशो आहे. ओके, आणि हा ऍस्पेक्ट रेशो कसा असला पाहिजे, जेव्हा तुम्ही नाही का एखादी ब्लॅक बार दाखवता ना तर तेव्हा नाही का तुमचे कलर खूप चांगल्याने खिलून येतात आणि त्यामुळे काय होते की तुमचा ब्लॉकिंग अजून जबरदस्त येतो. 16:9 रेशो हा पण खूप जबरदस्त आहे. इट वॉज नॉट गुड. येस, बट कधी कधी काय होते की हलकी समजा आपण टॉप आणि बॉटमला ब्लॅक बार जर दाखवले ना तर त्यामुळे एक प्रकारे सिनेमॅटिक लुक येतो. या आणि इट इज मच मोर एसेन्शियल व्हाईल फिल्मिंग अ मूवी. येस, कारण कसं आहे की कधी कधी मूड असतो, कधी कधी जो सांगण्याचा जो पोर्ट्रे असतो म्हणजे जो लुक अँड फील असतो तो लुक अँड फील नाही का एक प्रकारे कॉम्पोजिट एरियामध्ये कम्प्लीट होतो. कॉम्पोजिट एरिया म्हणजे काय होते की जिथे नाही का सगळं काही ओपन नाही आहे, हलकेसे कुठेतरी एक प्रकारे रिस्ट्रिक्शन आहे. या जे बार्स वगैरे आहे ते एक प्रकारे रिस्ट्रिक्शन आहे. त्यामुळे काय करतात की एक प्रकारे अजीबचा एन्व्हायरमेंट क्रिएट होतो आणि एन्व्हायरमेंट क्रिएट झाल्यानंतर नाही का आपण त्याच्यामध्ये खूप सारे एडिट करू शकतो, कलर ग्रेड करू शकतो किंवा एक तो फील तयार करू शकतो वगैरे. या युजली हे जे 21:9 जे सिनेमास्कोप मध्ये जे असतात ना हे जे ऍस्पेक्ट रेशो आहे हे ऍस्पेक्ट रेशो नाही का एक प्रकारे सिरियस मूवीसाठी किंवा ड्रामा किंवा हॉरर मध्ये पण याचा वापर केला जातो. येस, कारण याच्या जॉनरामध्ये नाही का अशा प्रमाणे असते का सगळं कॉम्पोजिट असते, सगळं दबला दबून असते, आपण सगळं खुलं करू शकत नाही. कॉमेडीमध्ये पण 21:9 मध्ये रेकॉर्ड म्हणजे ऍस्पेक्ट रेशो करतात म्हणा, बट त्याच्यामध्ये काय आहे की तो फील नाही येत. ओके, कॉमेडीसाठी नाही का सगळं वाईड आणि सगळं ओपन पाहिजे तेव्हा नाही का तो एक प्रकारे खूप चांगल्याने फील येतो. येस, बट आय डोंट थिंक की ऍस्पेक्ट रेशो इज नॉट दॅट मच म्हणजे इतकं जास्त प्रभावशाली पडेल का. ओके, म्हणजे ऑब्व्हियसली कसं आहे की हे डिपेंड करते. म्हणजे कसं आहे की समजा तुम्ही 16:9 समजा तुम्ही रेकॉर्ड करत आहे तर इट इज खूप काही कठीण नाही होत त्याला 21:9 मध्ये कन्वर्ट करणं किंवा त्याला त्याप्रमाणे सेट करणं किंवा त्याप्रमाणे ऍडजस्ट करणं. इट इज नॉट दॅट कठीण. येस, बट हे आपल्याला अंडरस्टँडिंग असलं पाहिजे का कोणत्या मूडसाठी आपण कोणत्या ऍस्पेक्ट सेट केला पाहिजे. सो इट इज दॅट मच इम्पॉर्टंट. सो ऍज अ सिनेमास्कोप साठी युजली 21:9 बनलं जातात. बट हे जे रूल्स आहे हे जे काही म्हणजे हे जे ऍस्पेक्ट रेशो जे की सांगितले हे काही स्टँडर्ड नाही, हे काही फिक्स नाही की तुम्ही 21:9च नेहमी हे करा बा. नो नो नो, आता पण असे काही काही जे मूवीज आहे जे 2:3 किंवा 1:1 च्या ह्याच्यामध्ये रेकॉर्ड केल्या जातात. येस, कारण कसं आहे की एक वेगळा फील येतोय. या युजली कसं आहे की आता जे लोक खूप सारे 16:9 रेकॉर्ड करतात तर त्यामुळे यांना ते बिलकुल नॉर्मल वाटते. इव्हन दे डिडंट इव्हन नो की व्हॉट इज द ऍस्पेक्ट रेशो आणि 16:9 ऍस्पेक्ट रेशो इज व्हॉट. येस, बट कसं आहे की काही काही फिल्म मेकर आहे जे ज्यांना नाही का थोडीशी क्रिएटिव्हिटी आहे, दे डू समथिंग रिअली डिफरंट. ते कसे 1:1च्या ऍस्पेक्ट रेशोने फ्रेमिंग करतात, ब्लॉकिंग करतात. सो इट वॉज हे काही गरजेचं नाही. ओके, म्हणजे याच्या नंतर पण जे काही मी सांगणार आहे, जे काही शॉर्ट वगैरे बद्दल सांगणार आहे किंवा ज्या काही गोष्टीबद्दल सांगणार आहे
हे काही रूल्स नाही आहे, हे काही फिक्स मीडियम नाही आहे का हे तुम्हाला करायलाच पाहिजे. नो नो नो, इट इज द गाईडलाईन आहे. ओके, व्हॉट इज द गाईडलाईन अँड व्हॉट इज रूल्स. गाईडलाईन हे काय आहे की हे तुम्हाला अंडरस्टँड करते बिकम बेटर फ्रेमिंग करण्यासाठी. ओके, बट रूल्स काय असते की तुम्हाला तेच वापरायचं आहे, दुसरं कोणतंच वापरायचं नाही आहे. ओके, तुम्ही स्वतःच्या याने म्हणजे तुम्ही स्वतःच्या याने पण फ्रेमिंग करू शकता. तुमचं ज्याप्रमाणे मूड आहे, जो मूड तुम्हाला दाखवायचा आहे त्या मूड हिशोबाने तुम्ही ऍस्पेक्ट रेशो सेट करा आणि अंडरस्टँड करा. दॅट इज अ टू डिफरंट थिंग्स. येस, सो सो दोज आर द फ्रेमिंग. ओके, आपण सॉरी ऍस्पेक्ट रेशो झालो, फ्रेमिंग आपलं आपण थोडं बघून घेऊ आता. हॅलो, मगाशी मी कंप्लीट करू शकलो नाही माझं लेक्चर बिकॉज ऑफ दॅट की मला थोडंसं आईसोबत थोडं काम करावं लागलं. बट आता आपण कंटिन्यू करू बिकॉज राईट नाव आता आपण फ्री आहे, सो इझिली वी कॅन टॉक. सो लास्ट टाइम म्हणजे आता आपण ऍस्पेक्ट रेशो बद्दल चेक केलं होतं. येस, सो आता आपण बघू फ्रेमिंग बद्दल. सो व्हॉट इज फ्रेमिंग आणि कशाप्रमाणे फ्रेम करावं लागते. खूप सारे देर आर द मेनी वे टू फ्रेम अ सब्जेक्ट अँड दे हॅव व्हेरी डिफरंट मीनिंग, डिफरंट इमोशन साइड. दे कॅन बी व्हेरी सजेस्टिव्ह, गिव्ह अस अन आयडिया टू थॉट. फ्रेम म्हणजे अगोदर कळलं व्हॉट इज फ्रेम. ओके, फ्रेम यांनी काय होते की आपण फोटो घेतो. ओके, सो कॅमेरामध्ये फोटो काम करते, व्हिडिओमध्ये फ्रेम काम करते. फ्रेम आणि फोटो सारखंच असतो, फरक काहीच नाही. थोडीशी डायनामिक चेंजेस वगैरे असतात बट नॉट दॅट मच. सो इट वॉज लाईक आपण जेव्हा कंपोजिशन करतो, कंपोजिशन म्हणजे काय असते की आपला जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा मिनिंग काय असतो. ओके, म्हणजे आपण ज्या सब्जेक्टला दाखवून राहिलो आहे तर सब्जेक्ट म्हणजे ते दाखवण्याचा अर्थ काही आहे का तो असला पाहिजे. म्हणजे मानून घे की एक मुलगा आहे, एक माणूस आहे जो खूप त्याने परिश्रम घेऊन तो पहाडावर चढला. ओके, तर पहाडावर चढल्यासमोर त्याला जो व्ह्यू दिसतो इट वॉज रिअली अमेझिंग. तर अशा वेळेस आपल्याला समोरचा लँडस्केप व्ह्यू पण दाखवायचा आहे आणि त्या पर्सनचा चेहरा पण दाखवायचा आहे. सो व्हॉट वुड यू डू, म्हणजे चेहरा इन द सेन्स की इट वॉज एक प्रकारे हॅपीनेस का तो तेवढी त्याने मेहनत केली आणि मेहनत केल्यानंतर तो त्या पोझिशनवर पोहोचला. ओके, तर यासाठी त्यांनी काय म्हणजे तो हॅपीनेस म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाली जे फिलिंग आहे ना ते आपल्या कॅमेरा थ्रू दाखवायचं आहे. तर कशाप्रमाणे दाखवता येईल, तर दोन तरीके आहेत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करू की जेव्हा तो चढतो तर तेव्हा आपण त्याच्या बॅक साइडने शूट करू. ओके, आणि बॅक साइडने शूट करू म्हणजे त्याची बॅक येईल आणि समोरचा लँडस्केप येईल. ओके, म्हणजे त्याला म्हणजे व्ह्युअर्स म्हणजे त्याला माहित पडेल की तो ऍक्च्युली कुठे आहे. ओके, आणि त्यानंतर आपण क्लोजअप घेऊ. क्लोजअप म्हणजे मिड क्लोजअप घेऊ, त्याच्यामध्ये त्याचा चेहरा राहील आणि मागचं पूर्ण ब्लर राहील आणि तो फील्स रिली सॅटिस्फाईड. येस, म्हणजे हॅपीनेस तर नाही बट एक हलकीशी स्माइल आहे आणि खूप सारा घाम स्वेट वगैरे आहे पण हलकीशी स्माइल पण आहे. येस, सो इट वॉज दॅट की याला म्हणतात फ्रेमिंग. ओके, म्हणजे फ्रेमिंग म्हणजे याच्यामध्ये हे पण ठरवलं जातात की जो सब्जेक्ट आहे तो कुठे असला पाहिजे. म्हणजे रूल ऑफ थर्ड नुसार तो इथे असला पाहिजे, इथे असला पाहिजे, बॉटमला असला, टॉपला असला पाहिजे, लँडस्केप कसं दाखवायचा आहे, क्लाउड दाखवायचा आहे का नाही, खाली जमीन दाखवायची आहे का नाही, असं तर नाही झालं पाहिजे की आपण माउंटेन दाखवत आहे पण माउंटेनचा टॉपच आपण हे करून टाकला, क्रॉप करून टाकला, इट वॉज नॉट. ओके, तर फ्रेमिंग साठी आपल्याला कंपोजिशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, सो इट इज दॅट. फ्रेमिंग खूप साऱ्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं जातात. फर्स्ट ऑफ ऑल काही मिनिंग पण असतो फ्रेमिंगचा. यामध्ये मी अगोदर म्हणलं
की जो पहिला शॉट होता जेव्हा तो पहाडावर चढतो, पहाडावर चढल्यानंतर त्याला जो लँडस्केप दिसतो, तर यासाठी आपण पीओव्ही शॉट पण लावला असता, पण आपण पीओव्ही शॉट नाही लावला कारण आपल्याला तो पर्सन पण दाखवायचा आहे. तर त्या उद्देशाने आपण त्याचा बॅकशॉट घेतला, म्हणजे जेणेकरून काय होते की तो लँडस्केप वाली फील येते. ओके, म्हणजे ही वॉज इन रिअली बिग, खूप मोठ्या स्टेजवर आहे तो, म्हणजे त्याच्यासमोर जो व्ह्यू आहे तो खूप लँडस्केप आहे. तर हे त्याचं मिनिंग आहे. ओके, सो मिनिंग इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आहे इमोशनल हाईट. इमोशनल हाईट म्हणजे आपण जे अगोदर म्हणलं की इमोशनल हाईट म्हणजे हा कंपोजिशन ओके. त्यानंतर आहे व्हॉट इज थिंग इज दॅट इमोशन्स याने कशा प्रमाणे असतात. इमोशन याने एक प्रकारे की असं आहे की आपण मगाशी म्हणलो होतं की तो व्यक्ती पहाडावर चढला आणि ही फील्स एक प्रकारे थकलेला आहे, पण हलकीशी स्माईल पण आहे, म्हणजे सॅटिस्फॅक्शन वाली फिलिंग आहे. ओके, तर यासाठी आपण त्याचा क्लोजअप घेतला. तर क्लोजअपच्या वेळेस नाही का त्याचा चेहरा दाखवण्यात आला, हलकासा मिडशॉट क्लोजअप मिडशॉट घेतला, त्यामुळे आपल्याला त्याची इमोशन्स खूप चांगल्याने रिप्रेझेंट झाले. ओके, सो इट वॉज, याच्यामध्ये आपण इमोशन्स पण रिप्रेझेंट केले. ओके, तर याच्यामध्ये सब्जेक्टचा जो चेहरा आहे तो आपण रूल ऑफ थर्ड नुसार एका कोपऱ्यामध्ये ठेवू आणि दुसऱ्यामध्ये ब्लर करू. ओके, ब्लर इन द सेन्स याच्यामुळे करू, आपल्याला दाखवायचं तर पूर्णच आहे, बट कसं आहे की लँडस्केप इज वे अवे दॅन हिम, म्हणजे खूप दूर आहे ना. येस, तर ऑब्व्हियसली अशा परिस्थितीमध्ये नाही का नॉर्मली इथे ब्लर केल्या जातात. या माझे मागचं बॅकग्राऊंड आहे, हलकंसं ब्लर केले जातात. येस, खूप जास्त नाही, बट लिटिल बिट ऑफ ब्लर, किंवा समजा सनसेट किंवा सनराईज असेल ना त्याच्यामध्ये खूप जबरदस्त डेप्थ पण क्रिएट होईल. दे कॅन बी व्हेरी सजेस्टिव्ह याने एक प्रकारे की सजेस्ट केला पाहिजे ऑडियन्सला पण की तो एक लँडस्केपवर आहे. ओके, सजेस्ट केलं म्हणजे आपण जो पहिला शॉट लावला होता ना ज्याच्यामध्ये तो एक प्रकारे तो पूर्ण लँडस्केप समोर उभा आहे तो, सो इट वॉज लाईक दॅट की हा एक प्रकारे ऑडियन्सला सजेस्ट पण करून राहिला आहे की जो तो फील करत आहे सेम फील पण ऑडियन्सला पण आला पाहिजे. या म्हणजे तो लँडस्केप वाला व्ह्यू आहे ना, तो व्ह्यू नाही का जो पर्सन आहे त्यांना पण रिअलाइज झाला पाहिजे. सो इट इज दॅट थिंग. त्याच्यानंतर आहे गिव्ह अस एन आयडिया ऑन थॉट. या म्हणजे तो कधी कधी कसे होते की आपल्याला समजा जर आयडिया किंवा थॉट्स वगैरे समजा काही दाखवायचे असेल ना ते पण आपण प्रॉपरली या गोष्टीमध्ये व्हिज्युअलाइज करू शकतो. ओके, आता शेवटला जो गिव्ह अस आयडिया अँड थॉट्स वगैरे त्याचे दुसरे एक्झाम्पल आहे, बट तो आपण नंतर पाहू. ओके, नंतर पाहू म्हणजे बस एवढंच आहे. यस, फ्रेमिंग म्हणजे समजा तुम्हाला एवढं कळलं असेल की कशाप्रमाणे करायचं आहे. यस, हे जे काही गोष्टी आहे ना हे मी तुम्हाला सांगून राहिलो आहे, हे एक प्रकारे इट इज म्हणजे एक प्रकारे असं नाही की खूप क्लिअर अप होऊन जाईल. आता बघ, आता रिसेंटली माझी फ्रेमिंग बघ, आता मी कुठे उभा आहे, मी सेंटर मध्ये पण असं राहू शकतो, बट सेंटरमध्ये नाही राहिलो, मी रूल ऑफ थर्ड नुसार एका कोपऱ्यामध्ये राहिलो, जेणेकरून कसं आहे की माझा या साईडचा व्ह्यू एम्प्टी आहे. म्हणजे मी समजा माझ्यासाठी हे जागा आहे ना ब्रिदिंग स्पेस आहे, म्हणजे इथे मी खूप चांगल्याने असं करू शकतो, बघू शकतो, बोलू शकतो, इव्हन काही ना काहीतरी करू शकतो, जरी की इकडे असं काहीच नाहीये. ओके, या ऍटमॉस्फिअर मध्ये फक्त एक पडदा आहे, हा टेबल आहे आणि इस्त्री आहे. ओके, नथिंग एल्स कुठ बी नाहीये. तरी मी रूल ऑफ थर्ड नुसार समजा मी असं ठेवलं ना त्याप्रमाणे काय होते की आपण नाही का खूप चांगल्याने स्वतःला रिप्रेझेंट करतो. या म्हणजे व्हिज्युअलाइज होते, एक प्रकारे ब्रिदिंग स्पेस येते. बट या साईडला जागा नाहीये, या साईडला जागा नाही. हे अशा प्रमाणे केल्या जातात. या युजली जेव्हा आपण फ्रेमिंग करतो ना याप्रमाणे स्टेजेस वगैरे सेट केल्या जातात. इव्हन मी सेंटरला पण राहू शकतो असं काही नाही, बट सेंटरवर राहिल्यानंतर काय होते की असं वाटते आता जस्ट लाईक कंपोजिशन बघ, इथे जो लालवाला पडदा आहे, त्यानंतर ह्या ग्रीन कापड आहे, त्यानंतर माझं रेड टी शर्ट आहे आणि मागचं व्हाईट बॅकग्राऊंड आहे. तर याच्यामध्ये समजा जर मी इथे उभं राहील तर वॉज इट बेटर की या साईडला उभं राहील का, हे बेटर राहील का मी इथे उभं राहील बेटर राहील. ओके, इम्पॉर्टंट हे आहे का इथे रेड आहे तर त्यामुळे समजा जर मी इथे उभं राहिलो म्हणजे इथे स्टेजेस घेतले तर हा रेड आणि हा रेड मॅचअप होऊन जाईल, तर त्यामुळे इकडला स्पेस खूप ब्लँक दिसेल. मी जे इथं बसून आहे जेणेकरून काय होते की हा जो व्हाईट स्पेस आहे याला मी कव्हर करत आहे, म्हणजे
फ्रेम मध्ये अजून खूप साऱ्या आपण गोष्टी आहे याला भरण्याचा प्रयत्न करत आहे मी. सो दॅट इज ऑल दिस थिंग्स. येस. सो फ्रेमिंग याचप्रमाणे करावं लागतं. समजा कुठे समजा खालीपणा असेल तर त्याला थोडंसं भरायला पाहिजे, किंवा कुठे समजा खालीपणा दाखवायचा आहे म्हणजे ते एम्प्टीनेस वगैरे दाखवायचं, ते एम्प्टीनेस पण दाखवायला पाहिजे. येस. सो इट इज ऑल दिस थिंग डिपेंड ऑन दी सिच्युएशन, ऑल दिस थिंग डिपेंड ऑन दी व्हॉट यू वॉन्ट, म्हणजे तुला कशाप्रमाणे सीन पाहिजे, कशाप्रमाणे शॉट पाहिजे, या हिशोबाने आपण फ्रेमिंग ऍडजस्ट करू शकतो. आता आपण काही ठरवून घेऊ की कशाप्रमाणे फ्रेमिंग केलं जाते. फ्रेमिंग म्हणजे इन द सेन्स की हा जो फ्रेम आहे ना याच्यामध्ये आपला सब्जेक्ट कुठे कुठे राहील. ओके. या फ्रेमिंगचे काही हे आहे टाइप्स आहे, समथिंग आपण याला पहिले समजून घेऊ. पहिला आहे फुल किंवा वाईड शॉट. फुल किंवा वाईड शॉट याने काय आहे आपण एक्सपेरिमेंट चूज करून बघू ना. ओके. सो सो दिस इज एक प्रकारे हा जो आहे ना हा जो शॉट आहे याला म्हणतात फुल फ्रेम शॉट. ओके. फुल फ्रेम शॉट मध्ये काय आहे का माझी फुल बॉडी दिसून राहिली आहे. फुल बॉडी, फुल जेस्चर, माझे शर्ट, पॅन्ट, एक प्रकारे बाकीचं ऍटमॉस्फिअर पण दिसून राहिला आहे. ओके. तर हा जो याला जो शॉट म्हणते याला लॉंग शॉट म्हणला जातो किंवा फुल शॉट पण म्हणला जातो किंवा वाईड अँगल पण म्हणला जातो. इट इज सो मच थिंग. वाईड अँगल वगैरे डिफरंट आहे म्हणा. वाईड अँगल मध्ये काय आहे की आपले हे येत नाही, शूज येत नाही, आपले नीज पासून कटतात. पण लॉंग शॉट मध्ये हा जो आहे ना हा याला लॉंग शॉट म्हणलं जातात. ओके. तर याच्यामध्ये काय असते की एक कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन होतं, म्हणजे व्हॉट इज ऍक्च्युअली कॅरेक्टर लुक्स लाईक, म्हणजे तो दिसून कसा राहिला आहे. तर यासाठी नाही का हा शॉट वापरला जातो. आता तुम्हाला पाहताना खूप ऑब्विस वाटत असेल बिकॉज ऑफ दॅट की मी इथे बोलून पण राहिलोय. आणि युजली कसं आहे की लॉंग शॉट मध्ये डायलॉग्स राहत नाही. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग की नेहमी क्लोजअप शॉट मध्ये, मिड क्लोजअप मध्ये आणि मीडियम शॉट मध्येच डायलॉग असतात. लॉंग शॉट मध्ये डायलॉग्स नसतात. युजली कॅरेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी नाही का कॅरेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी लॉंग शॉट घेतले जातात. ओके. त्यानंतर आहे मीडियम किंवा फुल शॉट. मीडियम किंवा फुल शॉट याने काय असते ओके. सो दिस इज माय मीडियम शॉट. ओके. तर याच्यामध्ये काय होत आहे तुम्हाला कोण झालाय की याच्यामध्ये माझ्या इथून ते इथपर्यंत म्हणजे शोल्डर माझा हे जो आहे ना कमरेच्या खालपासून इथपर्यंत याच्यामध्ये पाय दिसत नाही. म्हणजे मी समजा शूज वगैरे घातले असेल तर इट कुडंट सी. यस. तर याला म्हणतात एक प्रकारे कोणता शॉट म्हणतात त्याला मीडियम फुल शॉट. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की समजा जर तुम्हाला कोणत्या व्यक्तीचं जेस्चर दाखवायचं असेल तर तो कशाप्रमाणे उभा आहे किंवा त्याचं समजा कॉस्ट्युम दाखवायचं असेल ना तर युजली हा शॉट घेतला जातो. कारण याच्यामध्ये कसं आहे की जेव्हा फुल लेंथ मध्ये म्हणजे समजा हा शॉट घेतो म्हणलं ना तर याच्यामध्ये याचा कॉस्ट्युम तर दिसतो बट इतका क्लिअर दिसत नाही. ओके. जर मी मीडियम क्लोजअप मध्ये मीडियम लॉंग शॉट मध्ये जातो ना तर याच्यामध्ये कॉस्ट्युम दिसतो आणि याच्यामध्ये जो घातलाय, मी जो पहनावा घेतलाय ना तो क्लिअर दिसतो, थोडा बहुत क्लिअर दिसतो. लँडस्केप थोडा कमी होतो आणि आपण थोडे जवळ येतो सब्जेक्टचा. ओके. युजली इट इज दॅट थिंग. कॅरेक्टर हा पण शॉर्ट आहे. हा कॅरेक्टरला पण रिप्रेझेंट केला जातो. ओके. म्हणजे कसं आहे याच्यामध्ये पण डायलॉग्स वगैरे नसतात. ओके. याच्यामध्ये मोस्टली ऍक्शन किंवा मोस्टली रेप्रेझेंटेशन मध्ये म्हणजे तुमच्या कॉस्ट्युमचे रेप्रेझेंटेशन साठी नाही का हा शॉट घेतला जातो. त्यानंतर आहे मीडियम शॉट. मीडियम शॉट याने
ओके. सो दॅट इज माय मीडियम शॉट. ओके. तर याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये हेडरूम थोडासा असतो. ओके. त्यानंतर माझा जे बॉडी आहे ना ती कमरेपासून वरती आहे. ओके. सो दॅट इज द मीडियम शॉट. ओके. मीडियम शॉट युजली अशा परिस्थितीमध्ये वापरतात जिथे तुम्हाला थोडे बहुत डायलॉग्स वगैरे आहे. बट असे डायलॉग आहे जे बिलकुल नॉर्मल डायलॉग आहे. त्या डायलॉगची इंटेन्सिटी इतकी हायर नाही आहे. तर डायलॉगची इंटेन्सिटी येणे म्हणजे काय असते, म्हणजे मानून घे की समजा जर मला एखाद्या व्यक्तीला सांगायचं आहे की बाबू जा राकेशकडे आणि तिथून जाऊन तू प्रोजेक्टर घेऊन ये. ओके. सो हे बिलकुल नॉर्मल डायलॉग आहे. ओके. आणि यासाठी नाही का माझ्या एक्सप्रेशनची गरज नाही आहे. ओके. आणि युजली डायलॉग्स मध्ये ज्या डायलॉग्स मध्ये एक्सप्रेशन्स नसतात, इट वॉज रिअली नॉर्मल एक्सप्रेशन्स असतात, तर त्या स्टेजेस मध्ये मीडियम शॉट लावला जातो. ओके. हा मीडियम शॉट इट वॉज रिअली गुड, रिअली एसेन्शियल. आणि शॉट याच्यामध्ये पण डायलॉग्स वगैरे असतात, बट याच्यामध्ये जो हे असतो ना, जो सांगण्याचा जो म्हणजे डायलॉग्स आहे ना, ते इतके जास्त हे नसतात, इम्पॉर्टंट नसतात. ओके. या फील्डमध्ये म्हणजे या शॉटमध्ये. ओके. मीडियम शॉटमध्ये. त्यानंतर आहे मीडियम क्लोजअप. मीडियम क्लोजअप आहे सो दॅट इज द मीडियम क्लोजअप. ओके. याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला माझे एक्सप्रेशन दिसून राहिले. ओके. मी जे बोलून राहिलो आहे आणि माझी हे जे आहे ना हे एल्बो पासून ते वरचा जो याला म्हणतात काय म्हणतात त्याला मीडियम क्लोजअप. ओके. याच्यामध्ये हेडरूम थोडासा पाहिजे, हलकासा. ओके. कधी कधी हेड काढता येते. इट वॉज नॉट दॅट म्हणजे असं काही एसेन्शियल नाही का थोडंसं हेडरूम ठेवायला पाहिजे, बट नॉट टू मच. खूप जास्त पण नसलं पाहिजे. ओके. बिलकुल समजा जर थोडासा कटलाय जरी गेला म्हणजे इट वॉज लाईक लिटल बिट म्हणजे एवढीशी जागा दिसून झाली ना, चालेल एवढी जागा. येस. जर असं जरी झाला म्हणजे थोडासा कटलाय ना, इट वॉज नॉट दॅट म्हणजे असं काही वाईट होत नाही. इट वॉज गुड. याला हा शॉट कुठे घेतला जातो, हा मीडियम क्लोजअप. मीडियम क्लोजअप हा शॉट यासाठी घेतला जातो की याच्यामध्ये नाही का मी जे बोलून राहिला आहे हे इम्पॉर्टंट आहे, तो माझ्यावर लक्ष द्या. ओके. इट वॉज गुड. ओके. याच्यामध्ये काय असतात की युजली मीडियम शॉट असतात हे इंटरव्ह्यूच्या वेळेस वापरले जातात. कारण युजली याच्यामध्ये काय होते की मी जे बोलतो ते ऑडियन्स माझ्यावर लक्ष ठेवतात. ओके. याच्यामध्ये माझे एक्सप्रेशन्स पण दिसते. ओके. इव्हन साईडचा वगैरे ऍटमॉस्फिअर पण दिसतो, बट याच्यामध्ये माझे एक्सप्रेशन इज क्वाईट इम्पॉर्टंट आणि मी जे बोलतो त्याच्यावर लक्ष द्या. ओके. ते याला म्हणतात मीडियम शॉट. ओके. मीडियम क्लोजअप शॉट. सॉरी. आणि त्याच्यानंतर आहे क्लोजअप. तर क्लोजअप याने काय असते. ओके. हा आहे क्लोजअप शॉट. ओके. हॅव यू सीन क्लोजअप शॉट मध्ये काय असते, थोडस मी ओके. हा आहे क्लोजअप शॉट. तर क्लोजअप शॉट मध्ये काय असते की माझा हेडरूम मध्ये काहीच जागा नसते, हलकीशी चेहरा हे केस कटतात. ओके. आणि इथे कंटिन्युअसली आपल्या एक्सप्रेशन्सवर इम्पॉर्टंट असते. म्हणजे याच्यामध्ये जे बोलतो ना आपण इट वॉज टू मच इम्पॉर्टंट. ओके. हा शॉट एकदम स्ट्रेट नसतो. इट वॉज लाईक समथिंग मी असं बोलून राहिलाय, यार तेरे को भाई एक बात बताने थे यार, इट वॉज नॉट दॅट गुड उस चीज के लिए. म्हणजे या जो फेस आहे ना युजली कधी कधी स्ट्रेट राहत नाही क्लोजअप शॉटमध्ये. क्लोजअप शॉटमध्ये नेहमी टिल्ट किंवा असा शॉट राहतो किंवा असा शॉट राहतो, युजली असा शॉट राहतो. ओके. मी जे बोलत आहे वगैरे. ओके. किंवा ओव्हर द शोल्डर राहतो, एकदम स्ट्रेट राहत नाही. बट मी तुम्हाला सांगण्यासाठी सांगत आहे की अशाप्रमाणे असतो हा शॉट. म्हणतो याला म्हणतो क्लोजअप शॉट. याच्यामध्ये मी जे डायलॉग्स म्हणतो हे बहुत ही इम्पॉर्टंट आहे, बहुत क्रुशल आहे. तर याच्यामध्ये तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. ओके. मी जे बोलत आहे तर याला म्हणतात क्लोजअप शॉट. ओके. आणि हे जे शॉट कुठे वापरले जातात जिथे नाही का खूप इंटेन्स हे असते, डायलॉग्स असतात खूप इंटेन्स. म्हणजे इथे बहुत जास्ती महत्वाचं सांगून राहिलो मी, तर या उद्देशाने इथे नाही का क्लोजअप शॉट लावले जातात. ओके. मोस्ट ऑफ द जे शॉट्स असतात ते मीडियम किंवा क्लोजअप मिड शॉट मध्येच निघून जातात. ओके. बट जे क्लोजअप म्हणजे असतात ना याच्यामध्ये थोडंसं डीप मध्ये असते. ओके. त्याच्यानंतर एक्स्ट्रीम क्लोजअप. एक्स्ट्रीम क्लोजअप आहे. आता एक्स्ट्रीम क्लोजअप ते याच्यामध्ये घेता येत नाही, बट एक्स्ट्रीम क्लोजअप इज लुक लाईक दॅट. ओके.
तर याच्यामध्ये नाही का आपण नुसतं एखाद्या डोळ्याला किंवा एक प्रकारे याची इंटेन्सिटी रिप्रेझेंट करतो याच्यामध्ये. ओके, समज जर मला खूप जास्त राग आला आहे किंवा समथिंग लाईक दॅट, तर अशा परिस्थितीमध्ये माझे डोळे खूप जास्त लाल आले आहे. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये नाही का मला नाही का माझ्या इमोशन्सची इंटेन्सिटी दाखवायची असेल ना, तर अशा स्टेजमध्ये मी एक प्रकारे एक्स्ट्रीम क्लोजअप शॉट लावतो. एक्स्ट्रीम क्लोजअप शॉट इज क्वाईट रिअली गुड. यस, जिथे डायलॉग्स, या सीनमध्ये डायलॉग्स नसतात, याच्यामध्ये कम्प्लीट एक्सप्रेशन्स असते की याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे आणि कशाप्रमाणे सांगायचं म्हणजे याच्यामध्ये डायलॉग्सच नसतात, कुछ भी नाही राहत. याच्यामध्ये तुमची एक्सप्रेशन खूप मॅटर करते, कारण इट वॉज टाईट डिटेलिंग असते याच्यामध्ये. सो आणि वन थिंग इज दॅट की मी आता जे बोलून राहिलोय ना, ते हे तुम्हाला क्लिअरली दिसून पण राहिलं असेल या म्हणजे एक प्रकारे या एक्स्ट्रीम शॉटमध्ये. ओके, येस, हा जो शॉट आहे ना, हा घेतला जातो एक प्रकारे झूम लेन्सने घेतला जातो. येस, म्हणजे 100 mm लेन्स होतो, याला टाईट लेन्स म्हणतात. टाईट लेन्सनी हलकासा झूम केला जातो आणि याच्यावर डोळ्यावर वगैरे फोकस करतात. हॅलो, आताच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये नाही का आपण प्रॉपरली एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण रेकॉर्ड नाही करू शकू राहिलोय. येस, बिकॉज सो मच थिंग्स आज जे काही मी शिकलो ना आजच्या लेसन मध्ये, इट वॉज सो मच. येस, आणि जेव्हा मी कॅमेरा फेस करतो, आय टॉक अ बिट. येस, म्हणजे मी थोडं जास्त बोलतो. कोणतीही गोष्ट समजून घेण्यासाठी मी थोडंसं अजून जास्त त्याच्यामध्ये अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करतो. ओके, त्यासाठी मी अजून जास्त बोलतो. अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणजे फ्रेमिंग अँड कॉम्पोजिशन बद्दल आज शिकणार आहोत आपण. ऑब्विसली दिस इज द पार्ट 3. याच्या अगोदर आपण फुल फ्रेम, मीडियम क्लोजअप आणि एक्स्ट्रीम क्लोजअप बद्दल जाणून घेतलं. ओके, तर आपण हे जे अगोदर जे सांगितलं होतं हे जे आपल्या मनातले होते. ओके, बट मी याच्याबद्दल काही पॉइंट्स पण लिहिले गेले आहेत, तर त्या पॉइंट्स बद्दल पण आपण डिस्कस करून घेऊ. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आहे फुल फ्रेम किंवा वाईड फ्रेम. ओके, वाईड अँगल शॉट, वाईड शॉट. तर याच्यामध्ये काय असते, ऑडियन्स कॅन सी द सब्जेक्ट अँड द एन्व्हायरमेंट. ऑब्विसली, कारण जेव्हा फुल शॉट घेतो तेव्हा सब्जेक्ट दिसतो, सोबत सब्जेक्टच्या आसपास असलेला एन्व्हायरमेंट तो पण दिसतो. ओके, डझंट कॅरी लॉट ऑफ एक्स्ट्रा इमोशनल वेट्स. ऑब्विसली याच्यामध्ये या शॉटमध्ये कोणता इमोशनल कोणत्या फिलिंग्स एक्सप्रेस नाही करतायत या शॉटमध्ये. ऍक्च्युली हा जो शॉट वापरला जातो हा एक कॅरेक्टरला रिप्रेझेंट किंवा कॅरेक्टरचे इंट्रोडक्शन म्हणून हा शॉट घेतला जातो, फुल शॉट. ओके, बट कधी कधी फुल फ्रेम हा शॉट नाही का ऍक्च्युली मी असं नाही म्हणत की इमोशनल रिप्रेझेंट नाही करत. ऑब्विसली इमोशनल रिप्रेझेंट करते समटाइम्स. समजा जर तुला एखाद्या पार्क मध्ये एखाद्या व्यक्ती उभा आहे ऑब्विसली आणि तो चालून राहिला आहे, तर आणि समजा जर आपण बॅकग्राऊंड मध्ये सॅड म्युझिक जर दाखवलं तर ऑब्विसली ही ते जे शॉट आहे ना तो एक प्रकारे
अलोन फील करेल. ओके, म्हणजे एवढा मोठा एन्व्हायरमेंट स्पेस मध्ये तो एकटा आहे, तर ही जस्ट फील अलोन. ओके, तर यासाठी पण कधी कधी असे फुल शॉट किंवा वाईड शॉट वापरले जातात. ओके, याच्यामध्ये ऑब्व्हियसली पूर्ण फुल येतो आपण आपला बॉडीच्या टो पासून ते हेड पर्यंत, आणि इव्हन थोडा बहुत हेडरूम पण राहतो. ओके, सो introduction of the character, it's crucial is how we will feel about the character sometimes for the entire film. Okay, ऑब्व्हियसली इंट्रोडक्शन आहे. ऑब्व्हियसली आय एम टेलिंग यू की हा जो शॉट वापरला जातो हा एक प्रकारे इंट्रोडक्शन म्हणून वापरला जातो हा शॉट, आणि एक प्रकारे रिप्रेझेंट होते की कॅरेक्टर कशाप्रमाणे त्याचा पेहनावा आहे, त्याचा कॉस्ट्युम कसा आहे, तो कशाप्रमाणे एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्ट करतो. सो दिस इज दी शॉट, आपण हा शॉट घेतला जातो. ओके, त्यानंतर मीडियम शॉट. मीडियम शॉट याने अगोदर आपण सांगितलं होतं प्रॅक्टिकली आपण मीडियम शॉट म्हणजे आपले टो नाही दिसत, आपल्या गुडघ्यापासून थोडंसं वरती. ओके, वरून पासून आपल्या हेडरूम थोडंसं राहील हलकासा. ओके, याला काही काउबॉय शॉट पण म्हणतात मोस्ट ऑफ द. येस, मगाशी मी सांगायचं विसरलो, मीडियम शॉट याला एक काउबॉय शॉट पण म्हणले जातात. ओके, याच्यामध्ये आपल्या गुडघ्याच्या वरच्या पासून ते आपल्या याच्यापर्यंत हलकासा हेडरूम असतो. ओके, सो काउबॉय शॉट. तर मीडियम शॉट याने काय, डोंट कट ऑफ द सब्जेक्ट जॉईंट्स. सब्जेक्ट जॉईंट्स याने हे जे जॉईंट्स आहे ना इथून याच्या वरती. ओके, म्हणजे याच्या हलक्याच्या डोंट कट ऑफ द सब्जेक्ट झोन, सॉरी याच्या खालती, म्हणजे या गुडघ्याच्या हलक्याचा खालती, म्हणजे गुडघे दिसले पाहिजे गुडघ्यापासून ते आपल्या डोक्यापर्यंत. ओके, मस्ट कॉमन शॉट इन मूवी. येस, हे कॉमन शॉट आहे ऍक्च्युली. डायलॉग सीन साठी वापरले जातात, बट नॉट एकदम इंटेन्स डायलॉग साठी हा शॉट घेतला जात नाही. युजली मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये हा जो शॉट असतो हा एक प्रकारे मी असं म्हणत नाही की याच्यामध्ये डायलॉग सीन नसतात वगैरे, मोस्ट ऑफ द नसतातच या सीन मध्ये. ऍक्च्युली काउबॉय शॉट मध्ये रिप्रेझेंट केलं जातं त्यांचं कॉस्ट्युम. येस, इट वॉज, कारण कसं आहे की जेव्हा कॅरेक्टरला रिप्रेझेंट केलं जातं ते कॅरेक्टरला एका फुल शॉट पासून तर काउबॉय शॉट पर्यंत नेलं जातो. कारण कसं आहे की फुल शॉट मध्ये तो कॅरेक्टर प्लस एन्व्हायरमेंट दिसतो, बट जसं कॅमेरा सब्जेक्टच्या जवळ जातो तर तेव्हा तो एक प्रकारे त्या कॉस्ट्युमची डिटेलिंग त्याला माहीत पडत नाही. ओके, सो युजली या सीन मध्ये म्हणजे या शॉट मध्ये मीडियम किंवा काउबॉय शॉट मध्ये डायलॉग्स वगैरे याच्यात तर म्हणले आहे डायलॉग्स राहते म्हणून, बट ऑब्व्हियसली मला तसं कधी दिसले नाही की या शॉट मध्ये कधी डायलॉग्स राहतात का. युजली कसं आहे मीडियम क्लोजअप आणि क्लोजअप मध्ये हे राहतात डायलॉग्स राहतात. याच्यामध्ये मिड शॉट मध्ये वगैरे जास्त डायलॉग्स राहत नाही. मिड शॉट म्हणजे दॅट इज नॉट दी मिड शॉट यार, हे गलत आहे. यांनी सांगितलं आहे ना मिड शॉट, दॅट इज नॉट, दॅट इज अ काउबॉय शॉट. यस, मिड शॉट यानी यहाँ से कंबर से ऊपर आता है. ओके, सो दॅट इज अ मिड शॉट. आणि मिड शॉट क्लोजअप मिड शॉट म्हणजे आपल्या छातीपासून ते वरती. ओके, सो दैट इज अ क्लोजअप मिड शॉट. और फिर क्लोजअप आता है अपने चेहरे का. ओके, सो दैट्स चेहरे का यहाँ तक आता है, यहाँ से यहाँ तक. ओके, और एक्सट्रीम क्लोजअप में अपने चेहरा की आपले डोळे किंवा एकदम एक्स्ट्रीम टाईट शॉट साठी आपण एक्स्ट्रीम क्लोजअप वापरतो. हे थोडंसं यांनी गलत दिलं आहे. त्याच्यानंतर आहे मीडियम क्लोजअप. मीडियम क्लोजअप म्हणजे याच्यामध्ये काय असते की मीडियम क्लोजअप याच्यामध्ये म्हणलं आहे की शोज लेस दॅन द एन्व्हायरमेंट. ओके, मीडियम क्लोजअप याने आपण मगाशी म्हणलं होतं या इथून कमरेपासून ते थोडस हेड पर्यंत. ओके, सो दॅट इज अ मीडियम क्लोजअप. ओके, मीडियम क्लोजअप इट्स हे असं राहत नाही यार, हे गलत आहे यार. हा जो शॉट आहे ना अगोदरचा जो गुडघ्यापर्यंत राहतो तो काउबॉय शॉट असतो. हा मीडियम क्लोजअप नाही जो इथून राहतो म्हणजे आपल्या कमरेपासून वरते, दॅट इज अ मीडियम शॉट. ओके, क्लोजअप शॉट म्हणजे आपल्या छातीपासून ते इथे. ओके, आणि त्याच्यानंतर हे मीडियम शॉट इथून इथे, मीडियम क्लोजअप छातीपासून इथे,
क्लोजअप शॉट मध्ये आपला चेहरा, जस्ट चेहरा येतो ऑलमोस्ट, ओके, पूर्ण चेहरा येतो, केसा वगैरे थोडेसे कटते, ओके. आणि त्याच्यानंतर ते एक्स्ट्रीम क्लोजअप म्हणजे याच्यामध्ये हे एकदम टाईट डिटेलिंग. सो इट इज लिटरली थोडस हे आहे याच्यामध्ये. इट वॉज आता याच्यामध्ये मीडियम शोज लेस द एन्व्हायरमेंट. ऑब्विसली जो आपला मीडियम क्लोजअप आहे, मीडियम क्लोजअप याने आपल्या, आता याच्यामध्ये मीडियम क्लोजअप मध्ये यांनी म्हणलं आहे कमरेपासून ते डोक्यापर्यंत, बट ऍक्च्युअली मीडियम क्लोजअप व छातीपासून ते याच्यापर्यंत. ओके, इट शोज द लेस एन्व्हायरमेंट गेटिंग क्लोजर टू सब्जेक्ट. ऑब्विसली हेवीली यूज हा शॉट खूप जास्त यूज केला जातो आणि डायलॉग साठी पण हे शॉट वापरतात. क्लोजअप साठी गेटिंग व्हेरी क्लोज टू सब्जेक्ट, ओके, बिकॉज ऑफ दॅट की याच्यामध्ये जो कॅरेक्टर जे बोलून राहिलाय, जो डायलॉग आहे, इट इज क्वाइटली रिअली इम्पॉर्टंट. यासाठी ऑडियन्सला अटेन्शन देण्यासाठी हा शॉट घेतला जातो, ओके. आणि सब्जेक्टचा फेस आहे त्याला मेजॉरिटी दिल्या जाते, ओके. एम्फोसिस इमोशन्स, ऑब्विसली याच्यामध्ये इमोशन्स रिप्रेझेंट केलं जातं मोस्ट ऑफ दी. इट कॅन क्रिएट द इंटिमेट कनेक्शन. ऑब्विसली इंटिमेट कनेक्शन म्हणजे बहुत जे इम्पॉर्टंट डायलॉग्स आहे ना ते या शॉटमध्ये दिले जातात. एक्स्ट्रीम क्लोजअप मध्ये याच्यामध्ये डायलॉग्स नसतात, ओके. जेव्हा जर असले तरी इट वॉज नॉट एसेन्शियल, कारण कसं या सीन मध्ये नाही का इमोशन्स खूप जास्त रिप्रेझेंट केले जाते, इमोशन्स आणि एक्सप्रेशन, ना की डायलॉग. समजा जर तुम्ही असं म्हणत आहे की टाईट शॉट म्हणजे डोळ्याचा घेता, मोस्टली टाईट शॉट डोळ्याचा घेतो, ओके. समजा जर तुम्ही कोणतरी बोलत आहे आणि तोंडाचा शॉट घेत आहे तर याच्यामध्ये हा शॉट याच्यासाठी घेतला जातो. समटाइम्स कधी कधी चेहरा रिव्हील करायचा नाही आहे, बट जो डायलॉग आहे तो इम्पॉर्टंट आहे, पण चेहरा रिव्हील करायचा नाही. अशा वेळेस तुम्ही तुमच्या तोंडाचा शॉट द्या, ओके, म्हणजे जे बोलत आहे तो, ओके. सो डिटेल ऑब्विसली बहुत डिटेल असते. हिडन इमोशन्स म्हणजे इमोशन असते ते एक प्रकारे आतमध्ये असतात. इट वॉज हिडन इमोशन्स नाही, एक्स्ट्रीम क्लोजअप मध्ये इमोशन्स खूप दाखवले जातात. इट वॉज टू मच टाईट. असं जर आपण आपला चेहरा जर असा केला ना तर आपल्या डोळ्यामध्ये जे इमोशन्स आहेत ना ते आपल्या डोळ्यामध्ये खूप जास्त येतात. बस इट वॉज टू मच, टू इंटेन्स वगैरे. यस, युजली कोणाचा राग आहे किंवा हॅपीनेस आहे वगैरे, हॅपीनेस साठी येस, बट जे राग आणि द्वेष आणि त्यानंतर आपल्या एक्स्ट्रीम क्लोजअप साठी नाही का डोळ्याचाच वापर केला जातो मोस्ट ऑफ दिस. जे आता आपण जे हे बघितलंय हे फ्रेमिंग बघितलं आहे, कशाप्रमाणे फ्रेम केलं जाते, ओके. त्याच्यानंतर आहे ऑब्विसली 3 कॉमन मिस्टेक्स. येस, म्हणजे काही आपण कॉमन मिस्टेक बद्दल जाणून घेऊ की जे फिल्म मेकर्स युजली करतात, या म्हणजे फिल्म मेकर्स एक बिगिनर व समथिंग. टू मच हेडरूम. या कधी कधी काय होते की बहुत जास्त हेडरूम देतो. हेडरूम याने काय की मानून घे की माझा जो आहे ना मी असा आहे, ओके, इट इज दॅट थिंग. माझा चेहरा इथे आहे आणि बहुत जास्त हेडरूम आहे, बहुत ही जास्त. इट वॉज टू मच. या आता मी दाखवत नाही 10 डाव्या, कारण इट वॉज टू मच टाइम जातो याच्यामध्ये, कारण वेळ झालाय आपल्याला, त्यानंतर आपल्याला सो मच गोष्टी पण करायच्या. सो इट वॉज 3 कॉमन मिस्टेक्स. आणि याच्यामध्ये टू मच हेडरूम म्हणजे हेडरूम बहुत जास्त असतो. त्यानंतर आहे टू लिटिल हेडरूम. कधी कधी लिटिल हेडरूम पण बहुत जास्त कमी असतो. यस, बट आजकालची फॅशन झाली आहे. यस, लिटिल हेडरूम पण इट वॉज गुड. यस, बट कसं आहे की मिड शॉट किंवा क्लोज मिड शॉट मध्ये हेडरूम समजा जर लिटिल जरी असला तरी काही फरक नाही. इट वॉज नॉट दॅट गुड. यस, बट कसं आहे की जमेस तो थोडासा हेडरूम व्हिडिओमध्ये हलकासा हा जो शॉट आहे हा मिड शॉट आहे माझा, ओके. याच्यामध्ये माझ्या याच्यापासून ते इथपर्यंत येते हलकासा हेडरूम आहे, ओके. सो दॅट इज अ परफेक्ट. यस, बट थोडा बहुत हेडरूम द्यावा लागते, खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही, ओके. म्हणजे असं नाही दिसलं पाहिजे की सब्जेक्ट आहे ना हा एकदम फ्रेमचा अर्धा घेतात, म्हणजे ऑलमोस्ट लाईक जो रूल ऑफ थर्ड आहे ना, रूल ऑफ थर्डच्या नुसार नाही का असं जर मी मिड शॉट घेत आहे तर मिड शॉट मध्ये हा जी लाईन आहे ना ही वाली लाईन आणि ही वाली लाईन, तर या वरच्या लाईनीमध्ये माझं तोंड असलं पाहिजे, ओके. सो हे जे वरची जी लाईन दिसते ना याच्यामध्ये माझं तोंड असलं पाहिजे, ओके. समजा जर माझे इथे डोळे येत आहे, असे डोळे येत आहेत, तर म्हणजे ऑलमोस्ट लाईक याच्या शॉट मध्ये माझा हा क्लोज मिड शॉट आहे, ओके.
बट समजा जर लॉंग शॉट मध्ये किंवा मिड शॉट मध्ये समजा जर माझे डोळे इथे म्हणजे खाली येत आहे तर ऑब्व्हियसली इथे हेडरूम तयार होतो. सो ट्राय टू ऑलवेज अंडरस्टँड की रूल ऑफ थर्ड्सचा वापर करून आपण जे फ्रेमिंग आहे त्याला बेटर बनव. कटिंग ऑफ द लिम्स याने काय असते माहित नाही. रूल ऑफ थर्ड या ऍक्च्युली ऍज अ फोटोग्राफी मध्ये हा जो फॅक्टर आहे ना तो खूप जण यूज करतात. रूल ऑफ थर्ड इज काइंड ऑफ रिअली इम्पॉर्टंट व्हाईल फ्रेमिंग अ सब्जेक्ट. ओके, रूल ऑफ थर्ड मध्ये काय असते की जे हे असे असे अँड देन असे आणि असे हे एक प्रकारे स्लॉट असतात. त्या स्लॉट मध्ये आपण सब्जेक्टला कुठे ठेवतो. रूल ऑफ थर्ड म्हणजे दिस इज द 1, 2, 3 आणि 4 स्लॉट असतात. 4 स्लॉट मध्ये रूल ऑफ थर्ड म्हणजे कसं आहे की आपला जो सब्जेक्ट आहे सब्जेक्टचा चेहरा कोणत्या पॉइंटवर येत आहे. म्हणजे माझा जो आता जे मी रेकॉर्डिंग करत आहे तर मी रेकॉर्डिंग करताना आहे का तुम्हाला हे स्पेस खूप जास्त ब्लँक दिसत आहे आणि या स्पेस मध्ये मी आहे ऍक्च्युली. तर या स्पेस मध्ये कसं आहे राईटच्या टॉपवर आणि त्यानंतर बॉटमवर म्हणजे हा लेफ्ट वाला साईड मी घेतला आहे आणि रूल ऑफ थर्ड म्हणजे एक प्रकारे हलकासा स्पेस क्रिएट करत आहे. सो दॅट इज कॉल्ड रूल ऑफ थर्ड. ओके, म्हणजे याच्यामुळे काय होते की एक प्रकारे आपण एन्व्हायरमेंट क्रिएट करत आहे याच्या अकॉर्डिंग. लुकिंग फ्रॉम आता जसं आपण म्हणलं हा जो माझा सब्जेक्ट आहे आणि समजा जर मी इकडे बघत आहे तर ऑब्व्हियसली इकडे आपला जो समजा जर मी असं आहे आणि माझा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो असा आहे तर इथेच इकडे या साईडला नाही का आपण खूप जास्त एक्सटेंड करावं. इकडे जास्त आपण स्पेस खाली ठेवा म्हणजे जेणेकरून नाही का आपला जो बघण्याचा जो दृष्टिकोन आहे इट वॉज लुक मच बेटर. ओके, त्यासाठी आपण अशा प्रमाणे फ्रेमिंग करता. सो हे झाले आपण फ्रेम. ओके, मिड शॉट लॉंग शॉट कशाप्रमाणे फ्रेम करतात. त्याच्यानंतर आपण समजून घेऊ अँगल ऑफ व्ह्यू. येस, कारण आपण फ्रेम करताना याच्यामध्ये अँगल्स पण खूप जास्त महत्वाचे आहेत. ओके, एक आहे आय लेवल. आय लेवल याने कसं आहे की तुम्ही जे बघून राहिले आहे हे आय लेवलचा कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे तुमच्या आय लेवलने सगळे काही दिसून राहिले आहे. ओके, ऑब्व्हियसली म्हणजे आय लेवल म्हणजे कसं आहे की तुम्हाला बिलकुल नॅचरल वाटत आहे. म्हणजे कोणत्याही तुम्ही सब्जेक्टला बघत आहे किंवा कोणत्या व्यक्तीला बघत आहे तर इट वॉज लाईक दॅट की हा चलो म्हणजे जर मी त्या व्यक्तीला रिअलमध्ये जरी बघितलं तरी तो असाच दिसेल बा या हिशोबाने वगैरे आहे. टू मच खूप जास्त वरती पण नाही केला आहे, खूप खाली पण नाही केला आहे. बिलकुल आय लेवल मेंटेन करून म्हणजे कॅमेरा आहे ना तो आय लेवलवर राहतो आणि त्यानंतर त्याला व्यक्तीला शूट करतो. ओके, सो दॅट इज कॉल्ड आय लेवल. ओके, त्यानंतर आहे लो अँगल. लो अँगल म्हणजे काय असते की तुम्ही तुमचा कॅमेरा डाऊन करता आणि सब्जेक्टला असा वरती करता. ओके, तर ह्या एक प्रकारे आपण एक अँगल ऑफ व्ह्यू आहे. लो अँगल मध्ये काय होते की आपण कॅरेक्टरला नाही का खूप जास्त इम्पॉर्टन्स देतो त्याच्या एन्व्हायरमेंट मध्ये. ओके, युजली लो अँगल विथ फुल शॉट घेतला जातात सब्जेक्टला खूप जास्त दाखवण्यासाठी. बट खूप काही एक्सपेरिमेंट करतात म्हणजे मिड शॉट क्लोजअप मध्ये पण आपण या सगळ्या गोष्टी दाखवू शकतो जेणेकरून आपण खूप सारे इमोशन्स रिप्रेझेंट करतो. ओके, लो अँगल युजली याच्यासाठी वापरला जातात ज्याच्यामध्ये सब्जेक्ट हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. मोस्टली हा जो शॉट आहे हा एक प्रकारे जो मेन कॅरेक्टर आहे लीड रोल आहे त्या व्यक्तीसाठी वापरला जातो जो एक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि समथिंग लाईक एक प्रकारे समजा फ्रीडम फायटर समजून घे किंवा एक प्रकारे ट्राय टू अंडरस्टँड वाला फॅक्टर असं जर तुम्हाला गांधीचा पिक्चर बनवायचा आहे तर ऑब्व्हियसली गांधीजी इज काइंड ऑफ लाईक अ रिली इम्पॉर्टंट फॅक्टर. सो नेहमी आपण समजा गांधीजीला रिप्रेझेंट करू तर आपण लो अँगलने लिहू. आपला कॅमेरा खाली राहील आणि आपण कॅमेराने त्याला टिल्ट अप करू, बघण्याचा दृष्टिकोन करू. सो त्यामुळे काय होतंय की एक जबरदस्त फील एक क्रिएट होतो जेणेकरून नाही का जेणेकरून जो कॅरेक्टर आहे जो त्या कॅरेक्टरला दाखवतो इट्स लुक रिअली लार्जर दॅन लाईफ. ओके, त्याच्यानंतर याच्याच अपोजिट आहे हाय अँगल. हाय अँगल म्हणजे याच्यामध्ये काय होतो की आपण कॅरेक्टरला खूप जास्त छोटा समजतो ऍज कम्पेअर टू एन्व्हायरमेंट. ओके, युजली कसं आहे की हा जो हाय अँगल आहे हा हाय अँगल यासाठी वापरला जातो जेव्हा कॅरेक्टर आहे हा खूप जास्त लेस आहे, खूप छोटा आहे किंवा समथिंग लाईक दॅट की त्याचे जे इमोशन्स आहे किंवा त्याची जी कॅपॅबिलिटी आहे दे आर व्हेरी लेस. आणि त्यानंतर याच्यामध्ये अजून पण असं रेप्रेझेंट होतो की
तो कॅरेक्टर आहे तो खूप जास्त मोठा नाही आहे. ही वॉज लाईक रिअली म्हणजे खूप म्हणजे कळलं तुम्ही म्हणजे कशाप्रमाणे मी का सांगण्याचा प्रयत्न करताय. याच्यामध्ये काय करू आपण आपला कॅमेरा आहे ना तो थोडासा हाईटवर घेऊ आणि हाईटवरून त्याला खाली बघण्याचा प्रयत्न करू. दॅट इज हाय अँगल. पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे आपण जे बघतो तो व्ह्यू. ओके. आय लेवल व्ह्यू आणि पॉइंट ऑफ व्ह्यू दॅट इज अ टू डिफरंट थिंग. ओके. आय लेवल व्ह्यू म्हणजे आईच्या लेवलमध्ये म्हणजे आपण जे नॉर्मल यांनी बघतो तो. पण पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणजे याच्यामध्ये काय असते की तुम्ही नाही का म्हणजे तुम्हाला काय दिसतं म्हणजे जर मी माझ्या हिशोबाने जर मला काय दिसते जर मी हे बघण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना तर मला माझे हात दिसत आहे, माझे पाय, माझा पेन वगैरे. ओके. पण माझा चेहरा नाही दिसून राहिला. ओके. मला कारण बिकॉज ऑफ दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये मला स्वतःचा चेहरा नाही दिसत आहे. ऑब्व्हियसली हा पॉइंट ऑफ व्ह्यू शॉट आहे हा स्पोर्ट्स एक्स्ट्रीम याच्यामध्ये वापरला जातो कारण याच्यामध्ये एक नवीन असा व्ह्यू आपल्या स्वतःला फाइंड आउट होतो. आणि समजा एखाद्या स्पोर्ट्समध्ये एखादी खिलाडी कशाप्रमाणे तो इंटरॅक्ट करतो एन्व्हायरमेंट सोबत हे फील होते याच्यामध्ये पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये. ओके. एक प्रकारे याच्यामध्ये खूप जास्त जर्क आणि खूप जास्त मुवमेंट असते कारण ऑब्व्हियसली पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये आपण सो मच थिंग्स टू डू कारण याच्यामध्ये कोणते रूल्स फॉलो होत नाही. पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये आपण लो, हाय, अँगल, टिल्ट अप, फ्रेम वगैरे काही बघत नाही. जर व्यक्ती धावत आहे पॉइंट ऑफ व्ह्यू करत आहे तो पॉइंट ऑफ व्ह्यूनी धावत असेल तर आजूबाजूचा एन्व्हायरमेंट हलकासा कब्बूब असा होतो कारण आपल्याला जे फास्ट आहे ते क्लिअर दिसत नाही. त्यानंतर तो धावताना आपले हात दिसेल. सो इट वॉज प्रिटी कूल. पॉइंट ऑफ व्ह्यू इट वॉज रिअली अमेझिंग शॉट. येस. ऑब्व्हियसली एक फिल्म आहे त्या फिल्मचं नाव आहे हार्डकोर हेनरी. हार्डकोर हेनरी इज काइंड ऑफ रिअली अमेझिंग मूवी. आणि हा जो मूवी आहे ना हा कम्प्लिटली फुल्ली म्हणजे या फिल्म मध्ये सगळा जो फिल्म आहे ते पॉइंट ऑफ व्ह्यू शॉटने बनले आहे. ओके. म्हणजे जो ऑडियन्स आहे तो एक प्रकारे ड्रायव्हर सीटवर राहतो तो सगळं एक्सपिरियन्स करतो त्याच्यासोबत होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत. सो इट वॉज टू कूल. या त्याच्यानंतर ओव्हर द शोल्डर युजली कसं आहे दोन पर्सन आहे जे कम्युनिकेट करत आहे वन टू इच अदर. तर याच्यामध्ये कसं आहे की मी बोलून राहिलो तो व्यक्ती ऐकत आहे तो व्यक्ती बोलून राहिला मी ऐकून राहिलो. तर याच्याप्रमाणे कसं आहे की जर मी बोलत आहे तर शॉट घेता तो त्याच्या शोल्डर पासून शोल्डरच्या मागे कॅमेरा असतो. शोल्डरला हलकासा ब्लर करतो माझ्यावर फोकस राहतो. ओके. सेम गोज विथ मी जेव्हा तो बोलत असेल तर तो माझ्या मागे कॅमेरा असतो मला ब्लर करतो त्यानंतर तो त्याला फोकस करतो. ओव्हर द शोल्डर इज काइंड ऑफ रिअली कूल. युजली कम्युनिकेशन करण्यामध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट असते. ओव्हर द शोल्डर हा जो शॉट आहे हा युजली मिड शॉट मध्ये घेतला जातो. जर एका रेस्टॉरंटमध्ये दोघं व्यक्ती बसून राहिले आहेत तर त्यासाठी ओव्हर द शोल्डर घेतला जातो. दोन व्यक्तीला एकमेकांसोबत कम्युनिकेट करण्यासाठी ओव्हर द शोल्डर घेतला जातो ना. त्याच्यानंतर डच टिल्ट मध्ये याच्यामध्ये काय आहे की आपला जो कॅमेरा आहे ना तो स्लाइटली टिल्ट अप करतो. टिल्ट अप केल्यानंतर नाही का तो एक अजीबसा व्ह्यू क्रिएट होतो त्याला म्हणतो डच टिल्ट. डच टिल्ट युजली याच्यासाठी वापरला जातं ज्याच्यामध्ये जो कॅरेक्टर आहे तो खूप जास्त म्हणजे वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने फिल्म मेकर्स वापरले जातात. युजली मला जो माहित आहे समजा जर एखादी मला असा शॉट द्यायचा ज्याच्यामध्ये नाही का एखादी स्काउट गाईड मध्ये समजा जर एखादी जिम ट्रेनर कसा नेहमी कल्ला करतो नेहमी येल करतो तशा वेळेस नाही का समजा जर त्याची मुवमेंट खूप रॅपिडली दाखवायची असेल ना तर आपण नाही का स्ट्रेट शॉट टू डच टिल्ट घेऊ. डच टिल्ट मध्ये काय होते की एक खूप जबरदस्त इफेक्ट येतो त्याच्यामध्ये आणि खूप चांगला व्ह्यू देतो येस डच टिल्ट मध्ये. सो हे झाले अँगल ऑफ व्ह्यू. ओके. आपण यांच्याबद्दल आताच बघितलं. त्याच्यानंतर आहे मिसलिनियस ऑफ द फ्रेम. ओके. म्हणजे कसं आहे की कोणत्याही फ्रेम मध्ये खूप साऱ्या अशा काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला कधी माहीत नसते. युजली कसं आहे की जेव्हा फ्रेम करतात तर फ्रेम मध्ये सब्जेक्टच नॉट ओनली इम्पॉर्टंट बट सब्जेक्टच्या आसपास असलेल्या गोष्टी बॅकग्राऊंड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एखाद्या फिल्म मध्ये फक्त सब्जेक्टलाच कधी कधी फोकस घेत नाही मोस्ट ऑफ द टाइम किंवा सगळ्याच टाइमला म्हणजे मी एव्हरी टाइम असं म्हणतो की सब्जेक्टचं बॅकग्राऊंड हे जरी ब्लर असलं तरी पण त्याचं मागे काही ना काहीतरी पर्पज आहे. ओके. जर एखादा सब्जेक्ट आहे जो त्यांनी कोट घातला आहे त्याच्या मागे काही ना काहीतरी पर्पज आहे.
एखादी सब्जेक्ट आहे ज्यांनी शूज घातला आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी पर्पज आहे. एखादा सब्जेक्ट आहे तो सर्कस मध्ये काम करतो आणि त्याच्यानंतर तो हळूहळूसा हे झाला आहे, टायर्ड झाला आहे, तर तो कसा हलका त्याचा पेंट वगैरे निघतो चेहऱ्यावरचा पेंट वगैरे म्हणजे तो मेकअप वगैरे करतो ना, पण त्याच्या मागे पण एक रिझन असते. ओके, एक पर्पज असतो. युजली कसं आहे की मिसलिनियस गोष्टी फ्रेम मध्ये याच्यामध्ये अशा आहेत की तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे. ओके, समजा जर मानून की एखादा व्यक्ती इंटरव्ह्यूवर चालला आहे. ओके, तर आपण कसं रिप्रेझेंट करू की तो व्यक्ती इंटरव्ह्यूवर चालला आहे. ओके, इंटरव्ह्यूचा कुठे होऊ शकते, कसा होऊ शकते. ओके, तर कसं आहे की बॅकग्राऊंड मध्ये समजा जर असं असं म्हणलं गेलं की तो व्यक्ती एखाद्या ओपन एन्व्हायरमेंट मध्ये आहे, तर आपण फील करू शकत नाही की तो व्यक्ती इंटरव्ह्यूवर चालला या नाही ना. आपण कधी इंटरव्ह्यू साठी आपण कधी असं ओपन एन्व्हायरमेंट मध्ये कधी इंटरव्ह्यू देत नाही. इंटरव्ह्यू साठी आपण क्लोज कॉम्पॅक्ट रूम मध्ये राहतो, जिथे कम्प्लिटली व्हाईट असते, व्हाईट रूम्स असतात, समोर एक डेस्क असतो, समोर एक व्यक्ती असते. ओके, सो दॅट इज एक प्रकारे हे एक प्रकारे काय प्रॉपर्टीज असतात. प्रॉपर्टीवर प्रत्येक गोष्टी अंडरस्टँड करणं, का प्रॉपर्टीची गरज आहे, लोकेशनची का गरज आहे, कॅरेक्टरला ती कुठे ठेवणं इम्पॉर्टंट आहे. सो यासाठी नाही का हे मिसलिनियस गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कारण फ्रेम मध्ये प्रत्येक गोष्टीचा एक पर्पज असतो आणि त्याच्या मागे काही ना काहीतरी रिझन असते. ओके, समटाइम्स कधी कधी कॅरेक्टरला रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा कॅरेक्टरचे जे गोष्टी आहेत त्याला प्रॉपरली समजून घेण्यासाठी पण मिसलिनियस गोष्टी वापरल्या जातात. द सेट, युजली मी अगोदर म्हणलं सेट जे लोकेशन आहे किंवा जर लोकेशन आहे तर द सेट इज इम्पॉर्टंट. त्यानंतर आहे द ऍक्टर, ऑब्विसली ऍक्टर इज इम्पॉर्टंट. कॉस्ट्युम, यस, कॉस्ट्युम इज रिअली एसेन्शियल. कारण कसं आहे की कॅरेक्टर कसं आहे, आपण कसं आहे की व्यक्ती नेहमी सारखेच दिसतात. या जर आपण त्याला नेकेड जरी केलं ना तर सगळे सारखेच दिसतात. मग त्याच्यामध्ये गरीब असो किंवा श्रीमंत असो काहीच फरक दिसणार नाही. बट समज जर एखाद्या व्यक्तीला कोट घालून दिलं आणि एखाद्या व्यक्तीला फाटके कपडे घालून दिले, त्यामुळे आपण रिअलाइज करून देतो की हा व्यक्ती श्रीमंत आहे किंवा हा व्यक्ती गरीब आहे. ओके, सो ऑब्विसली एक कॉस्ट्युम आहे हा बिग मोर चेंजेस क्रिएट करू शकतो तुमच्या फ्रेम मध्ये. ओके, तुमच्या स्टोरीमध्ये. सो ऑलवेज ट्राय टू अंडरस्टँड की कॉस्ट्युम इज रिअली एसेन्शियल आणि कॉस्ट्युम साठी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि याचा एक वेगळा डिपार्टमेंट असतो कॉस्ट्युम डिपार्टमेंट फिल्ममध्ये, जो प्रत्येक फ्रेमसाठी कॉस्ट्युम डिसाईड करतो, तो ऍक्टरला ते घालायला लावतो. ओके, मेकअप, ऑब्विसली मेकअप यासाठी केला जातात की युजली कॅरेक्टरला चांगलं दिसण्यासाठी मेकअप केला जातो. हो, हा एक पॉइंट आहे, बट फक्त हाच एक पॉइंट नाही, दुसरा पण पॉइंट आहे. दुसरा पॉइंट म्हणजे असा आहे की कसं आहे की जेव्हा आपण एडिट करतो आणि एडिट केल्यावर एडिट करताना नाही का व्हाईल पोस्ट सो मच थिंग इज इम्पॉर्टंट. या कारण कसं आहे की समज जर खूप सारे लोक आहेत आपल्या फ्रेम मध्ये, त्याच्यामध्ये समज जर आपल्याला एखादा मेन लीड त्या याच्यामध्ये आहे, त्या घोडक्यामध्ये आहे, बट तो आपल्याला दिसून नाही राहिला. बाहेर दिसून का नाही राहिला, कारण त्याचा जो ग्लो आहे ना तो इतका जास्त हे नाही आहे. जरी आपण फोकस दिला, सगळं दिलं, तरी तो असं फील नाही होऊन राहिला की हा ये कुछ है बाया. तर यासाठी मेकअप केला जातो. मेकअपमुळे काय होते की एक प्रकारे तो व्यक्ती नाही का पॉपअप होतो. ओके, कधी कधी मेकअप हे नॉर्मल मेकअप पण असतात, कधी कधी मेकअप हे एक्स्ट्रीम मेकअप पण असतात. एक्स्ट्रीम मेकअप म्हणजे काय, मेकअप म्हणजे इन द सेन्स की व्यक्तीला नेहमी चांगलं दिसलं पाहिजे या हिशोबाने नाही केलं जातात. ओके, मेकअप याच्यासाठी पण केला जातो. जर एखाद्या व्यक्तीला बदसूरत जरी बनवायचं असेल ना तरी त्याला मेकअप करावा लागतो. ओके, बदसूरत म्हणजे जस्ट लाईक डेडपूल मूवीमध्ये रायन रेनॉल्डचं जे कॅरेक्टर आहे त्यासाठी त्याचा जो मेकअप आहे, तो मेकअप साठी त्याला प्रत्येक शॉट साठी 2-2, 3-3 घंटे त्याला मेकअप रूम मध्ये राहावं लागत होतं. सो इट इज काइंड ऑफ रिअली एसेन्शियल. या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे आणि यासाठी नाही का व्ह्युअर्सला किंवा ऑडियन्सला असं रिअलाइज होते की त्याची स्क्रीन जळली आहे आणि ही वॉज दॅट थिंग. सो या कधी कधी मेकअप हे बाय कॉस्मेटिक थ्रू पण या सगळ्या गोष्टी होते, बट कधी कधी मेकअप पॉसिबल होत नाही. तर यावेळेस डिजिटलायझेशन मेकअप केला जातो. डिजिटलायझेशन म्हणजे की याचा एक बेस्ट एक्झाम्पल आहे अवतार. या अवतार फिल्म मध्ये जे कॅरेक्टर आहे ते फुल्ली अॅनिमेटेड कॅरेक्टर आहे, यांनी एखाद्या डिजिटलायझेशन बनवले गेलेलं आहे.
ऑब्विसली त्यांचा जो चेहरा आहे तो ब्ल्यू नसतो, जो कॅरेक्टर आहे, बट त्याप्रमाणे जे कॅमेरे सेट केले जातात त्याप्रमाणे त्यांचे मोशन कॅप्चर केले जातात, त्यांचे एक्सप्रेशन कॅप्चर केले जातात, त्याच्यानुसार मग त्याच्यावर ते स्किन चढवलं जाते आणि त्याच्यानंतर मास्किंग होते. मास्किंग केल्यानंतर मग त्याच्यावर ग्रीन स्क्रीन थ्रू तो दुसरा चेहरा लावला जातो, त्याच्यावर रेंडर केलं जाते. सो मच थिंग्स. येस, युजली कसं आहे, मेकअप करणे इज काइंड ऑफ इझी, बट डिजिटल मेकअप करणे इट इज काइंड ऑफ रिअली टफ. डिजिटल मेकअप या अशा वेळेस केला जातो ज्या ठिकाणी जो नॅचरल मेकअप आहे, म्हणजे जो असा का मेकअप आहे जो कॉस्मेटिक थ्रू नाही होऊ शकत, अशा वेळेस डिजिटल मेकअप केला जातो. जे मेकअप आहे याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये जे एक्सप्रेशन्स आहे ते खूप जास्त इलॉबरेट होत नाही. येस, म्हणजे कसं आहे की एखाद्या ऍक्टर्सला नाही का खूप एफर्ट घ्यावे लागतात त्याचे एक्सप्रेशन समोर दाखवण्यासाठी. येस, कारण जर मानून घे एखादी बुद्धा आहे जो 80 वर्षाचा आहे आणि त्याला जो ऍक्च्युअल एज आहे त्याची वॉज लाईक 45. ओके, तर अशा वेळेस नाही का त्याला मेकअप केला जातो, त्याचा चेहरा जाळला जातो, समथिंग जाळला नाही म्हणजे एक प्रकारे ओल्डिश दाखवला जातो. तर अशा वेळेस काय आहे की समटाईम त्याची बॉडीचे चेहऱ्याचे जे मुवमेंट्स आहेत समजा ते खूप कमी जरी असले किंवा खूप जास्त जरी असले ते समोर दिसत नाही. तर त्यासाठी त्याला प्रॅक्टिस करावं लागते. त्याचे जे मेकअप केल्यानंतर त्याला जे डायलॉग्स डिलिव्हरी आहेत ते प्रॉपरली दिसून राहिले का नाही यासाठी टेस्टिंग केलं जाते आणि टेस्टिंग केल्यानंतर मग त्याच्यावर मेकअप चढवला जातो. म्हणजे एकदा कसं पहिले मेकअप चढवला जातो, म्हणजे मग समजा मेकअप परफेक्ट आहे का, मेकअप परफेक्ट केल्यानंतर मग त्याला डायलॉग दिले जाते. मग डायलॉग कसं की डायलॉग डिलिव्हरी दिल्यानंतर मग डिरेक्टर पाहतो की त्याचे जे इमोशन्स आहेत ते बाहेर येऊन राहिले का नाही, ते कॅमेरावर उतरून राहिले का नाही. यासाठी डिपेंड करते की जो आपल्यापाशी जो ऍक्टर आहे त्याची क्वालिटी किती चांगली आहे, तो किती चांगल्याने कशाप्रमाणे इंटरॅक्ट करतो लोकांसोबत किंवा कशाप्रमाणे तो इमोशन्स बाहेर काढतो हे त्याच्यावर डिपेंड असते. सो ऍक्टर इज काइंड ऑफ रिअली इम्पॉर्टंट. प्रॉप्स, ऑब्विसली प्रॉपर्टीज इज रिअली एसेन्शियल. प्रॉपर्टीज आहे म्हणजे आजूबाजूच्या गोष्टी. ओके, जसं लाईक माझ्या आता या फ्रेम मध्ये प्रॉपर्टीज आहे, हा टेबल आहे, त्यानंतर हे पलंग आहे, पडदा आहे. ओके, सो मच थिंग्स आहे. ऑब्विसली प्रॉपर्टीज इज रिअली एसेन्शियल व्हाईल फिल्मिंग अ मूवी, कारण याच्यामुळे रेप्रेझेंट होते की त्याच्या आसपास अराउंड कोणकोणत्या गोष्टी आहे आणि सो मच थिंग्स. लाइटिंग, येस, लाइटिंग इज अ बिग एसेन्शियल थिंग. येस, ऑब्वियसली इट इज नॉट द मिसलेनियस डिपार्टमेंट. मिसलेनियस गोष्टी नाही, लाइटिंगचा एक वेगळा डिपार्टमेंट असतो. ओके, कारण डिफरंट आपण असं म्हणतो की लाइटिंग हे असली पाहिजे. येस, बट लाइटिंगचा जो इफेक्ट आहे ना दॅट इज समथिंग रिअली डिफरंट. कारण लाईट हा एक ज्याप्रमाणे कॅमेरा जे मुवमेंट आहे ते पण जेवढी इम्पॉर्टंट आहे तेवढेच लाईटची पण तेवढी इम्पॉर्टन्स आहे. सो लाईट इज रिअली एसेन्शियल. लाईटचा मिनिंग असं नाही होत की सब्जेक्टवर नेहमी लाईट दाखवणं आणि सब्जेक्टला नेहमी फोकस ठेवणं. नो, कधी कधी सब्जेक्टला डार्क करणं, साईडवरून रेफरंट लाईट आहे किंवा सेपरेट लाईट आहे किंवा स्प्लिट लाईट आहे. सो मच टाईपचे लाईट्स आहेत. त्याच्यामध्ये लाईट्सचा आपण वापर केला ना तर आपण खूप जबरदस्त इमेज क्रिएट करू शकतो, जबरदस्त ब्लॉकिंग क्रिएट करू शकतो. कारण लाईट इज रिअली एसेन्शियल. येस, आणि समजा फिल्म मध्ये लाईट खूपच, मला असं तरी वाटते की जेवढं तुम्ही कॅमेराबद्दल किंवा कॅमेरा अँगल बद्दल सर्च करता म्हणता वगैरे, लाइटिंग बद्दल पण तुम्ही जाणून घ्या. यास जर तुम्ही फिल्म मेकर्स आहे तर तुम्हाला लाईट बद्दल जाणून असणं बहुत जास्त गरजेचं आहे. हे वगैरे कॉस्ट्युम पण मी असं नाही म्हणत हे मिसलिनियस डिपार्टमेंट, हे मिसलिनियस आहेच नाही. याच्यामध्ये हे सेट आहे, याचं पण वेगळं. तो आर्ट डिपार्टमेंट वाल्यांचं काम आहे सेट डिझाईन करणं. ओके, त्यानंतर ऍक्टर मिसलिनियस मध्ये कसे काय, ऍक्टरचं सर्वात मेन आहे. त्यानंतर कॉस्ट्युमचा एक वेगळा डिपार्टमेंट असतो, मेकअपचा एक वेगळा डिपार्टमेंट असतो, प्रॉप्स आहे, सेटिंग डिपार्टमेंट आहे, हे आर्ट्स मध्ये येतात, हे सेट आर्ट डिपार्टमेंट मध्ये येतात. ओके, प्रॉप्स कसे ठेवायचे, लाइटनिंगचा एक वेगळा डिपार्टमेंट असतो. सो इट वॉज डिफरंट डिपार्टमेंट. आपण आपण जस्ट कॅमेराबद्दल बघून राहिलो आहे तर आपण जस्ट कॅमेरावर फोकस आहे, बट हे पण एक वेगवेगळी डिपार्टमेंट आहे. याच्याबद्दल पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे बिफोर यू मेकिंग अ मूवी. ओके, त्याच्यानंतर आपण फ्रेमिंग वगैरे बघितले, अँगल बघितले. आता आपण बघू कॅमेरा मुवमेंट. येस, म्हणजे कशाप्रमाणे कॅमेरा मुवमेंट केला जातो आणि ज्यामुळे आपण सब्जेक्टला कशाप्रमाणे दाखवू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आहे कॅमेरा मुवमेंट. तर कॅमेरा मुवमेंट आहे पहिला आहे बॅक अँड फोर्थ. ओके, बॅक अँड फोर्थ यानी काय आहे,
की सब्जेक्टच्या जवळ जाणे आणि सब्जेक्ट पासून दूर येणे. ओके, सो दॅट इज त्याला म्हणजे डॉली शॉट, डॉली इन किंवा डॉली आउट. ओके, तर याच्यामध्ये काय असते डॉली, आता याच्यामध्ये कसं आहे फरक आहे. ओके, आपण कधी कधी डॉली ट्रॅक अँड ट्रॉली लावतो, त्यानंतर ऍक्च्युअल मध्ये कॅमेरा जवळ नेतो किंवा आपण हलकासा झूम पण करतो. ओके, तर ऍक्च्युअली तुम्हाला असं वाटत असेल की झूम करणं प्रेफर राहील ऍज कम्पेअर टू कॅमेरा जवळ नेणं, बट ऍक्च्युअली नॉट. कसं आहे की काही आपण जे सिनेमामध्ये जे लेन्स वापरले जातात तो जात प्राईम लेन्स वापरला जातो. प्राईम आणि लेन्स हे कसे इमेजची क्लिअरिटी खूप जबरदस्त देते. तर प्राईम लेन्स हे झूम लेन्स नसतात. ओके, जर तर फिक्स फोकल लेन्स असते, तर त्यामुळे काय होते की त्याच्यामध्ये झूम होत नाही. तर त्यावेळेस नाही का आपण ऍक्च्युअल मध्ये कॅमेरा जवळ नेतो. ओके, सब्जेक्टच्या डॉली इन डॉली आउट. आता हा जो आहे ना हे कशामध्ये वापरले जातात. ओके, आता युजली कसं आहे की कॅमेरा आहे, एक सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट एन्व्हायरमेंट शॉट आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे फुल शॉट आहे. ओके, आता फुल शॉट आहे त्याच्यामध्ये काय आहे की आपण सब्जेक्टच्या जवळ जातो, म्हणजे मीडियम फुल शॉट ते काउबॉय शॉट पर्यंत जातो. आणि आता जाऊ कसं, तर आपण सब्जेक्टला जवळ जाऊ ना, सो तिथे आपण डॉली शॉट लावतो. ओके, सो त्याच्यामध्ये बॅक अँड फोर्थ, जर आपल्याला समोर जायचं असेल तर आपण समोर घेऊ, डॉली इन करू. ओके, मागे जायचं असेल तर डॉली आउट वगैरे करू. साईड टू साईड ट्रॅकिंग. साईड टू साईड ट्रॅकिंग म्हणजे कसं आहे की ज्याप्रमाणे कॅरेक्टर ज्याप्रमाणे मुवमेंट करत आहे त्याप्रमाणे कॅमेराची पण मुवमेंट राहते, त्याला म्हणते ट्रॅकिंग. ओके, युजली ट्रॅकिंग जे शॉट्स असतात ते या हिशोबाने घेतात, साईड म्हणजे सब्जेक्टच्या साईडच्या हिशोबाने करतात, ना की सब्जेक्टच्या फ्रेमच्या हिशोबाने करतात, म्हणजे समोर हिशोबाने नाही करत. ओके, पण असं नाही, काही फिल्म मेकर्स असे पण करतात. युजली समजा जर ट्रॅकिंग लावायचं असेल ना तर ते समोरून पण लावतात. ओके, ट्रॅकिंग मध्ये काय होतं की समजा जर मी उभा होत आहे तर माझ्यासोबत कॅमेरा पण उभा होत आहे. ओके, समजा जर मी चालत आहे तर माझ्यासोबत कॅमेरा पण चालत आहे. सो दॅट इज कॉल्ड ट्रॅकिंग शॉट. ओके, किंवा त्याला साईड टू साईड शॉट म्हटलं जातं. अराउंड द सब्जेक्ट दॅट इज माय रिअली फेवरेट शॉट. येस, युजली याला लोक आर्क वगैरे म्हणतात, पण मी याला म्हणतो पॅरालॅक्स. पॅरालॅक्स म्हणजे याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये कॅमेरा आहे तो आपल्या अराउंड घुमतो, आपल्या मागचं बॅकग्राऊंड कंटिन्युअसली चेंज होत राहते आणि आपण रिमेन फोकस राहतो. सो दॅट इज कॉल्ड अराउंड द शॉट किंवा पॅरालॅक्स शॉट. येस, पॅरालॅक्स शॉट याच्यासाठी वापरला जातो ज्याच्यामध्ये जर सब्जेक्ट आहे हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तर सब्जेक्ट इज मच हायर दॅन लाईफ आहे, तर अशा वेळेस नाही का तुम्ही तुमचा कॅमेरा आहे ना लो अँगलवर ठेवा आणि तुम्ही सब्जेक्टच्या अराउंड घुमा. त्यामुळे काय होते की सब्जेक्ट इज मच लार्जर दॅन लाईफ, इम्पॉर्टंट दॅन लाईफ. ओके, म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टन्स आहे त्या गोष्टीचं. त्यासाठी नाही का हा पॅरालॅक्स म्हणजे खूप काही आहे. समजा तुम्ही पॅरालॅक्स हाय अँगल किंवा लो अँगल किंवा आय लेवलवर किंवा यांनी वापरला जातो ना, तो बहुत जबरदस्त येतो. कधी कधी कसं आहे की हा जो पॅरालॅक्स शॉट आहे हा यासाठी पण वापरला जातो जेणेकरून मागचं जे सराउंडिंग आहे ते सराउंडिंग इज मच इम्पॉर्टंट. तर त्यावेळेस पण कधी कधी नाही का हाय अँगल वापरला जातो, ज्याच्यामध्ये नाही का वास्ट बिल्डिंग पण असते आणि तो सगळी बिल्डिंगचं पाऊंड राहिलो, तर अशा वेळेस तो पॅरालॅक्स शॉट वापरला जातो. इट वॉज क्वाईट ब्युटिफुल. युजली मी एक शॉट बघितलं ज्याच्यामध्ये एक व्यक्ती आहे जो न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरवर आहे, तो पहिल्यांदा टाइम्स स्क्वेअर पाहतो, तर तेव्हा पॅरालॅक्स शॉट घेतला जातो आणि पॅरालॅक्स शॉट इज रिअली मच बेटर. बहुत ही जबरदस्त वाटतं. एक लेफ्ट टू राईट आहे. लेफ्ट टू राईट म्हणजे आपण सिम्पली जस्ट पॅनिंग करतो. ओके, म्हणजे व्यक्ती आहे जो उठून चालला आहे आणि इकडे चालला आहे, तर आपण कॅमेरा एका ठिकाणी राहतो पण हलकासा पॅनिंग करतो. ओके, दॅट इज कॉल्ड पॅनिंग. आणि टिल्ट अप टिल्ट डाऊन म्हणजे आपण कॅमेरा हलकासा वरती आणि खाली करतो. सो दॅट इज कॉल्ड युजली हाय अँगल आणि लो अँगल मध्ये वापरला जातो. सो येस, सो हे जे कॅमेरा मुवमेंट आहे, कॅमेरा अँगल आहे आणि जे फ्रेम आहे हे मिक्सअप केले जातात. ओके, दॅट इज नॉट की आपण समजा जर मला टिल्ट करायचं आहे तर आपण टिल्ट करून नाही, लो अँगलनी पण टिल्ट केलं जाते, त्यानंतर मिड शॉट मध्ये पण टिल्ट केलं जाते. सो मच थिंग्स या हे पूर्ण मिक्सअप करून त्यानंतर एक प्रकारे शॉट बनला जातो. यस, सो इट वॉज दॅट थिंग. मला अजून एक शॉट नाही का खूप जास्त आवडतो जो याच्यामध्ये आहे नाही. ओके, तो पण एक कॅमेरा मुवमेंटच आहे, बट कसं आहे की सब्जेक्ट असा येऊन राहिलाय आणि कॅमेरा असा इकडून येत आहे. ओके, आणि कसं आहे की आपण कॅमेरा आहे ना तो सब्जेक्टलाच फोकस आहे. ओके, बट आपण समोर जात आहे. ओके,
आणि आपण असं इकडे जातो, सब्जेक्ट मागे जात आहे आणि जेव्हा तो इंटरॅक्ट होतो आणि जो गपसे मागे जातो त्यानंतर आपण त्याच्या मागे घेतो ना, त्याला फ्रेमिंग मागे करतो ना, तो इतका जबरदस्त दिसतो ना की सो मच अमेझिंग. ओके, याला ट्रॅकिंग नाही म्हणत, याला आय डोंट नो समथिंग काही ना काहीतरी म्हणते, बट इट वॉज लाईक दॅट की मी खूप साऱ्या याच्यामध्ये बघितलं आहे. युजली रेस कार मध्ये किंवा अशा बहुत साऱ्या गोष्टीमध्ये समजा जर आपण हा जो शॉट घेतो ना, इट वॉज टू अमेझिंग. येस, त्याच्यामुळे काय होते की सब्जेक्ट दिसतो आणि सब्जेक्टचा फ्रंट दिसतो का आपल्याला जो दाखवायचा आहे तो. ओके, बट त्याच्यानंतर मग आपण सब्जेक्ट जसा समोर जातो त्याच्यानंतर आपण त्याचा बॅक शॉट करतो, त्यामुळे आपल्याला पूर्ण वाईड अँगल दिसते की तो सब्जेक्ट कुठे आहे बघ. तर त्यामुळे नाही का आपण या शॉटमध्ये 2 इमोशन रिप्रेझेंट करतो की हु इज द कॅरेक्टर आणि कुठे आहे तो कॅरेक्टर. सो इट वॉज दॅट थिंग. तर मला हा शॉट खूप जास्त आवडतो. तो यांनी इन्क्लूड नाही केलाय, बट युजली मी माझ्या एका जे व्हिडिओ आहे श्रुती ढोबळेजवळ मी जो व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये हा आहे कॅमेरा मोमेंट. ओके, त्यानंतर आहे कॅमेरा इक्विपमेंट. युजली कोणती फिल्म बनवण्यासाठी इक्विपमेंट किंवा कॅमेराचे इक्विपमेंट असणं गरजेचं आहे, बिकॉज ऑफ दॅट की